नमस्कार. पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूसाठी किंवा पॉवर बीआय डेटा अनालिस्ट इंटरव्ह्यूसाठी कोणते कोणते प्रश्न विचारले जातील आणि काय काय टॉपिक्स आपण कन्सिडर करायला पाहिजे, कसं प्रिपेअर करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल जास्त, तुम्ही फक्त पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स केलेले असतील, तर कसा तुम्ही तुमचं नॉलेजचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स कसा रिअल टाइम प्रोजेक्टशी रिलेट करू शकता किंवा कोणताही एखादा रिअल टाइम प्रोजेक्ट कन्सिडर करू शकता आणि त्यानुसार तुम्ही क्वेश्चन्स कसे आन्सर करू शकता पॉवर बी आय मध्ये, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये बरेचसे असे डिटेल्समध्ये क्वेश्चन्स मी किंवा टॉपिक्स कव्हर करतोय. आणि आतापर्यंत जर तुम्ही माझा पॉवर बी आय डेटा अनालिस्टचा जो कोर्स आहे, म्हणजे जी प्लेलिस्ट आहे या युट्यूबवरती, ती जर फॉलो केली असेल, तर मी बरेचसे टॉपिक्स जे पॉवर बी आय डेस्कटॉपमध्ये आपण एंड टू एंड प्रोजेक्ट जो म्हणतो, आपण सोर्सला कसं कनेक्ट करायचं, त्यानंतर प्रोजेक्ट्स बिल्ड कसा करायचा, त्यानंतर आपण क्लिनिंग कसे केले, एक्सट्रॅक्शन कसं केलं डेटाचं वगैरे, त्या बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. पूर्ण डेटा पॉवर बीआयचा वर्कफ्लो बघितला, या सर्व गोष्टी बघितल्या. त्याशी आपण हे क्वेश्चन्स कसे रिलेट करू शकतो आणि तुम्हाला कोणते क्वेश्चन्स विचारले तरी तुम्ही कसे आन्सर करू शकता, कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकता, त्या सर्व गोष्टींचा ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट मी करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या एक्सपिरियन्सनुसार ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून आपण काय काय करू शकतो, ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सुरुवातीला आपल्याला महत्त्वाचं गोष्ट काय आहे की कोणत्या पोझिशनसाठी आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे जर तुमच्याकडे पॉवर बीआयचं नॉलेज असेल, म्हणजे फक्त तुम्ही पॉवर बीआय एसक्यूएल आणि पॉवर बीआय ह्या दोन गोष्टी जरी येत असल्या, तर तुम्ही आता सध्या पॉवर बीआय डेव्हलपर किंवा डेटा अनालिस्ट, रिपोर्ट डेव्हलपर, बीआय डेव्हलपर आणि साधे अनालिस्ट वगैरे असतात, या पोझिशनला पण अप्लाय करू शकतात. अजून एक पोझिशन आहे बिझनेस अनालिस्ट म्हणून, जिथं शक्यतो टेक्निकल जास्त विचारत नाही, पण तुमचं काही नॉलेज असेल बिझनेस रिलेटेड आणि तुम्हाला सपोज त्या पर्टिक्युलर डोमेनचं, म्हणजे लेट्स से इन्शुरन्स डोमेन बद्दल नॉलेज असेल, तर त्या ठिकाणी पण तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ बिझनेस अनालिस्ट म्हणून. किंवा एखादा दुसरं डोमेन आहे, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये वगैरे काम करत असाल आणि तुम्हाला त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची एंड टू एंड प्रोसेस माहीत असेल, तुम्हाला डेटा कुठून येतो, काय येतो, त्या गोष्टींची जर माहिती असेल, तर तुम्ही ॲज अ बिझनेस अनालिस्ट किंवा डेटा अनालिस्ट तिथे पण अप्लाय करू शकता. एसक्यूएल डेव्हलपर आहे, ज्यांना फक्त एसक्यूएलच्या रिलेटेड काम करायचे, ते पण अप्लाय करू शकतात एसक्यूएल डेव्हलपर म्हणून. पण सध्या आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त पॉवर बीआयच्या रिलेटेड क्वेश्चन्स कसे विचारले जातील ते फोकस करणार आहोत आणि त्याच दृष्टीने इथे मी ह्या गोष्टी सांगणार आहेत. तर त्यानंतर आपण जेव्हा सुरुवात करतो, कोणताही तुम्हाला जॉब दिसला किंवा जॉब डिस्क्रिप्शन दिसला, तर मेन प्रॉब्लेम काय होतो ना, की कॉलच येत नाही. बऱ्याचशा वेळा असे की किती बऱ्याच ठिकाणी अप्लाय करतो आपण, पण कॉल येत नाही. तर मग आपण काय करू शकतो, तर तिथं प्रिपेअर रिझ्यूम फॉर एव्हरी जॉब रोल, म्हणजे जे जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला कोणी देत आहे ना, त्याचा रिझ्यूम बनवा, व्यवस्थित रिझ्यूम बना, जेणेकरून तुम्ही त्या पर्टिक्युलर जॉबसाठी फिट आहे असं वाटलं पाहिजे. आणि जे रिक्रुटर असतात त्यांना असं वाटलं पाहिजे की हा जो प्रोफाईल आहे तो व्यवस्थित आहे, आणि जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे तेच या कॅन्डिडेटमध्ये स्किल्स आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटलं पाहिजे. थोडी मेहनत आहे इथं की प्रत्येक जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब असेल तिथे आपण रिझ्युमे बनवायचा. ते थोडं टाइम कन्झ्युमिंग जरी असलं तरी करायला हरकत नाही, कारण की जिथं जेवढी तुम्ही जास्त मेहनत घेशाल तेवढं तुम्हाला ते त्याचा फायदाच होणार आहे. आणि हे कसं करायचं प्रत्येक जॉबसाठी, मी एक व्हिडिओ अगोदर बनवला होता, त्याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती पण रेफर करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसा तुम्ही रिझ्यूम बनवू शकता, काय काय पॉईंट्स टाकू शकतात त्यावर. त्यानंतर जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाशाल, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती प्रोजेक्ट अंडरस्टँडिंग. प्रोजेक्ट अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची, एंड टू एंड प्रोजेक्ट अंडरस्टँडिंग. भले की तुम्ही फक्त पोर्टफोलिओ प्रोजेक्ट केलेला आहे, रिअल टाइम प्रोजेक्टचा जरी एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा जो पोर्टफोलिओ प्रोजेक्ट आहे तो पूर्ण एंड टू एंड समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर सपोज तुम्ही असं काही 1 किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष 4 वर्ष कुठेतरी काम करतायत आणि तुम्हाला पॉवर बीआय मध्ये जॉब स्विच करायचा आहे, म्हणजे कुठेतरी काहीतरी तुम्ही एक्सेल वरती काम करतायत, एक्सेलचं नॉलेज आहे, परंतु तुम्ही ते जे एक्सेल मध्ये जे करताय ना तेच तुम्ही पॉवर बीआय मध्ये करू शकतात आणि तेच एक्सप्लेन करू शकतात. म्हणजे जे अंडरस्टँडिंग एक्सेलच्या प्रोजेक्ट्स मध्ये आहे, तीच एक अंडरस्टँडिंग पॉवर बीआय मध्ये होऊ शकते. त्यातलेच जे फीचर्स आहे ते आपण बघू शकतो, ते शिकू शकतो आणि त्यानुसार आपण त्याचे आन्सर्स देऊ शकतो. तर ही प्रोजेक्ट अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीवर जज केलं जाईल की व्हॉट यू हॅव वर्कड, म्हणजे ऍक्च्युअल कोणत्या टूल्सवर काम केलेलं आहे. पॉवर बीआय डेस्कटॉप झालं, पॉवर बीआय प्रो झालं आणि पॉवर बीआय मोबाईल. आता
याच्यातलं मेन जे काम आहे ना ते पॉवर बीआय डेस्कटॉप मध्येच होतं. म्हणजे पॉवर बीआय प्रो आणि पॉवर बीआय मोबाईल, तर मोबाईलमध्ये तर काही होत नाही की जास्त, फक्त व्ह्यू वगैरे होतात, आपले जे डॅशबोर्ड्स वगैरे असतात. परंतु पॉवर बीआय प्रो मध्ये थोडंफार शेड्यूलिंग वगैरे, डिस्क्रिप्शन म्हणजे रिपोर्ट्स पब्लिश वगैरे करू शकतो आपण तिथे, करू शकतो, शेअर करू शकतो, कोलॅबरेशन करू शकतो, ह्या गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला पॉवर बीआय डेस्कटॉप जे आहे ना ते एंड टू एंड माहित पाहिजे. जर तुम्ही ज्युनियर लेवलला अप्लाय करत असाल तर तुम्हाला पॉवर बीआय प्रो एवढं ऍडव्हान्स आलंच पाहिजे असं काही नाही. त्यातल्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहिती असल्या म्हणजे झालं. परंतु पॉवर बीआय डेस्कटॉप तर तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही लेवलला अप्लाय करा, पॉवर बीआय डेस्कटॉप हे महत्वाचं आहे. आणि त्या पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये तुम्ही मग कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, मग मी तुम्हाला एक वर्कफ्लो सांगितला होता, तो मी आता पुढे परत डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो येते. परंतु क्वेरी एडिटर, मग डेटा मॉडेलिंग, व्हिज्युअलायझेशन, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. क्वेरी एडिटरमध्ये कसं डेटा प्रिपरेशन केलं जातं, कोणते कोणते डेटा क्वालिटी चेक्स, कोणते डेटा क्वालिटी ट्रान्सफॉर्मेशन केले जातात. त्यानंतर डेटा मॉडेलिंग आहे, ते जॉईन्स, रिलेशनशिप, कोणते कोणते जॉईनचे प्रकार आहे. मग शेवटी व्हिज्युअलायझेशन, कोणते व्हिज्युअलायझेशन, कोणते चार्ट्स कोणत्या वेळेस यूज करायचे, तुमच्याकडे डायमेन्शन्स काय, मेजर्स काय, या सर्व गोष्टी काय असतात त्या माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण हे वन बाय वन बघूया, जेणेकरून आता काय होईल ना की आपल्याला, जर तुम्हाला कुठेही पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर तुम्ही ह्या दृष्टीने प्रिपेअर करू शकतात. आणि तेच आता आपण बघूया. तर सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसता तेव्हा किंवा पहिला क्वेश्चन असतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा ब्रीफ अबाउट युअर वर्क एक्सपिरियन्स. आता हा डिटेलमध्ये काय आन्सर करायचा, कसा आन्सर करायचा, याचा एक मी व्हिडिओ बनवला होता. परंतु मी इथे एक ब्रीफ याच्यात असं सांगणार आहेत की तुम्हाला जेव्हा आपल्याला ह्या क्वेश्चन्स बद्दल विचारलं जातं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो की तुम्हाला ऍक्च्युली किती माहिती आहे आणि तुम्ही काय खरंच काम केलेलं आहे, कोणत्या प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे, ते त्याच्यातून हायलाईट झालं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे आता जर तुम्ही ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर किंवा पॉवर बीआय डेटा अनालिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत तेव्हा तुम्ही पॉवर बीआय स्पेसिफिक बोललं पाहिजे. पॉवर बीआय मध्ये कोणता प्रोजेक्ट केला त्याबद्दल बोललं पाहिजे आणि त्यातले कोणते कोणते फीचर्स तुम्ही यूज केले, नेमका प्रोजेक्ट काय केलं, त्याचं थोडंसं एक 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही त्यावर बोलायला पाहिजे. जेणेकरून तुम्ही जे काम केलंय ते कॉन्फिडन्सली कसं करू शकतात ते सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जो प्रोजेक्ट केला, जो आता पोर्टफोलिओ प्रोजेक्ट म्हणू शकतो, की जिथे आपण हे असे वेगवेगळे डॅशबोर्ड बनवले होते, तर हे याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. तुम्ही कोणते चार्ट्स क्रिएट केले, डेटा कसा क्लीन केला त्याबद्दल. आणि हे जे सर्व केपीआयज आहे, चार्ट्स आहे वगैरे, हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आली पाहिजे. नेमकं आता तुम्हाला मी काय सॅम्पल म्हणून एक उत्तर देतो इथं, जे तुम्ही थोडंफार यूज करू शकता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. आता इथं मी म्हटलंय की इथं ॲडव्हेंचर वर्कचा जो प्रोजेक्ट आहे तो सांगितलाय आणि सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये. आणि मग मी पॉवर बीआय कशासाठी यूज केलं, मग अनालाइज करण्यासाठी सेल्स डेटा, मग एक्सट्रॅक्ट कसा केला, क्लीन कसा केला, डेटा मॉडेल कसं क्रिएट केलं, अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर मी डॅशबोर्डच्या रिलेटेड केपीआय सांगितले. त्याच्यानंतर प्रोडक्ट आणि कस्टमर स्पेसिफिक डिटेल्स, जिओ स्पेसिफिक, जसं की मॅप्स वगैरे आपण केले होते. आता हे मॅप्स वगैरे कंट्री स्पेसिफिक असलेच पाहिजे असं काही नाही. जेव्हा आपण ग्लोबल प्रोजेक्ट कन्सिडर करतो त्यावेळेस आपण हे जिओ स्पेसिफिक करू शकतो. परंतु असं काही नाही की आपला पूर्ण वर्ल्डचा प्रोजेक्ट असेल. आपला स्पेसिफिक एखाद्या सिटी पुरता प्रोजेक्ट जरी असला तरी त्यात वेगवेगळे रिजन्स असू शकतात, त्यातले वेगवेगळे एरियाज असू शकतात, ते कन्सिडर करू शकतो. म्हणजे कोणताही प्रोजेक्ट जो आहे, आता आपला जो ऍडव्हेंचर वर्कचा प्रोजेक्ट आहे तो सायकलचा आहे, बायसिकल कंपनीचा. तोच आपण एखाद्या दुसऱ्या सिंपल ग्रोसरी स्टोअरच्या म्हणजे प्रोजेक्टसाठी पण आपण रिलेट करू शकतो. आता मी काही एक्झाम्पल्स देतो की जिथं तुम्ही रिलेट करू शकता. तर की जसं की एखादी गॅरेज कंपनी, म्हणजे जिथं प्रोडक्ट्स कंपनी, म्हणजे जिथे वेगवेगळ्या बाईक सर्व्हिसिंगला येतात वगैरे, त्यांना कोणते कोणते स्पेअर पार्ट्स विकले जातात त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन पण असू शकते. असा एखादा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतात तुम्ही. दुसरा एखादा प्रोजेक्ट असेल जिथे मोबाईलची कंपनी असेल, एखादी मोबाईल सेल्स किती होतात, मंथली सेल्स, क्वार्टरली सेल्स, अशा पद्धतीचे जे केपीआयज असेल ते क्रिएट करू शकतो आपण. असे वेगवेगळे तुम्ही रिअल टाइम मध्ये थोडेफार अनालाइज करा, तुम्ही काय कोणते कोणते बिझनेस असतात आणि ते आपण कसे शोकेस करू शकतो ते बघा आणि त्यानुसार ते आन्सर करू शकता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला, आपण जर ब्रॉडर पिक्चर बघितलं तर त्यानुसार आपल्याला ते प्रोजेक्ट भेटू शकतात. आपण जे रिअल टाइम किंवा ॲडव्हेंचर वर्क्स जसे सॅम्पल प्रोजेक्ट्स आहे तेच कन्सिडर न करता असे काही रिअल टाइम प्रोजेक्ट्स आपण कन्सिडर करू शकतो. जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल, तुम्ही कुठेतरी एक्सेलमध्ये काम करता ऑलरेडी, किंवा तुम्ही कुठेतरी एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करता, एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये बरेचसे असतात, शिफ्टमध्ये काम करणारे लोक असतात, काही प्रोडक्टचे डेव्हलपमेंट चालू असते. मग त्याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर त्यात तुम्ही कसं रिलेट करू शकतात आणि तेच कसं तुम्ही ॲज अ डॅशबोर्डमध्ये किंवा
KPI कसे दाखवू शकतात ते सांगू शकतात ॲज अ टेल मी अबाउट युअर सेल्फ. म्हणजे हा पहिला क्वेश्चन्स आहे जिथं तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट केलं जातं. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो सांगता आला पाहिजे. मग त्यातल्या त्यात तुम्ही पॉवर बीआय कसं यूज केलं, मग पॉवर बीआय मध्ये तुमचा वर्क फ्लो जो आहे ना तो क्लिअर पाहिजे. आता वर्क फ्लो जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा मी तुम्हाला एक डायग्राम दिली होती की जिथे आपण डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेल आणि डेटा व्हिज्युअलायझेशन असे 3 फेजेस आपण बघितले होते आणि हे डिटेलमध्ये बघितले होते. मग डेटा प्रिपरेशन मध्ये काय होतं, डेटा क्लिनिंग कसं होतं, एक्सट्रॅक्शन कसं होतं डेटाचं, बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सफॉर्मेशन आपण कसं करतो डेटाचं ते सांगता आलं पाहिजे. डेटा मॉडेलिंग जे आहे ते आपण मग वेगवेगळे टेबल्स आहेत ते जॉईन कसे केले, मग त्याच्यातले जॉईनचे प्रकार काय काय, लेफ्ट जॉईन काय, अँटी जॉईन काय, राईट जॉईन काय, फुल आउटर जॉईन काय, इनर जॉईन काय, असे वेगवेगळे जॉईनचे प्रकार आहेत ते सांगता आले पाहिजे. आणि त्यानंतर आपण रिलेशनशिप, ऍक्टिव्ह रिलेशनशिप, क्रॉस फिल्टर डायरेक्शन रिलेशनशिप असे वेगवेगळे पॉईंट्स बघितले होते आणि याचे सर्व व्हिडिओज मी डिटेलमध्ये कव्हर केले आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये. ते बघा. डेटा व्हिज्युअलायझेशन, मग नंतर आपण कसे डॅशबोर्ड्स क्रिएट केले, कोणते कोणते KPIs क्रिएट केले, बरेचसे आपण असे डोनर चार्ट क्रिएट केले, लाईन चार्ट क्रिएट केले, कॉलम चार्ट क्रिएट केला, मॅप्स क्रिएट केले, असे बरेचसे चार्ट्स क्रिएट केले ते सांगता आले पाहिजे. मग त्या डॅशबोर्ड हा हा पूर्ण आर्किटेक्चर आहे ना हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन जरी याच्यावर विचारला, टेल मी अबाउट युअर सेल्फ, नंतर तुम्हाला पॉवर बीआयचा आर्किटेक्चर काय, व्हॉट इज युअर पॉवर बीआय वर्क फ्लो किंवा पॉवर बीआयचं आर्किटेक्चर काय, तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी सांगता आल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात काय काय होतं ते सांगता आलं पाहिजे. तर हे झालं पॉवर बीआयचं वर्क फ्लो. तर अशा पद्धतीने जे पहिले 1-2 क्वेश्चन असतात, टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि आर्किटेक्चर ऑफ पॉवर बीआय, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आणि पॉवर बीआय कसं व्हिज्युअलायझेशन टूल आहे किंवा बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे ते पण सांगता आलं पाहिजे. तर ही झाली सुरुवात, म्हणजे जेणेकरून इंटरव्ह्यू जो घेणार आहे त्याला थोडाफार कॉन्फिडन्स येतो की हा ह्या माणसाने काहीतरी काम केलेलं आहे, जिथं की त्याला ऍटलिस्ट आर्किटेक्चर पूर्ण माहिती आहे, वर्क फ्लो पूर्ण माहिती आहे आणि त्यानंतर तो एखादा रिअल टाइम प्रोजेक्ट सांगतोय, म्हणजे जेणेकरून त्याला पुढचे क्वेश्चन्स विचारायला सोपं जाईल. आता पुढे काही टेक्निकल क्वेश्चन विचारण्याच्या अगोदर इंटरव्ह्यूअर जनरली एक्सपेक्ट काय करतात की तुम्ही नेमकं काम काय करत होतात, ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ डेटा अनालिस्ट कुठेतरी तुम्ही काम करत असाल किंवा तुम्हाला ऍटलिस्ट काहीतरी एक्सपिरियन्स आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, तर तुम्ही नेमकं काम काय करत होता याबद्दल थोडं जाणून घेऊ इच्छिता आणि त्यावरून त्यांना थोडंफार समजतं की यांनी ऍक्च्युली काम केलेलं आहे की नाही. आता काय होतं ना की जेव्हा तुम्ही रिअल टाइम प्रोजेक्टवर काम केलेलं नसतं, आता मी हे जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सांगत आहे ते असं कन्सिडर करून सांगतोय की तुम्हाला ऍटलिस्ट काहीच एक्सपिरियन्स नाही, तुम्ही पॉवर बीआयचा एक्सपिरियन्स ट्रेनिंग घेतलेलं आहे, काही प्रोजेक्ट्स केलेले, पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स म्हणतोय, अ, त्या बेसिसवर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाताय किंवा तुम्हाला 1 ते 2 वर्षाचा कुठेतरी एक्सपिरियन्स आहे एक्सेल वरती म्हणा किंवा मे बी काही दुसऱ्या टेक्नॉलॉजीज वरती, आणि तुम्ही ॲज अ पॉवर बीआय साठी अप्लाय करताय, पॉवर बीआयच्या जॉबसाठी, त्यासाठी तुम्हाला थोड्याफार गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं की जेव्हा तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून काम करतात तेव्हा नेमका तुमचा प्रोजेक्ट कसा होता. तर जनरली जेव्हा कंपनीमध्ये काम करतात तेव्हा प्रोजेक्टचे 2-3 प्रकार असतात. म्हणजे 3 प्रकार असतात प्रोजेक्टचे, एक तर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतो, दुसरा असतो सपोर्ट प्रोजेक्ट आणि तिसरा असतो ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड सपोर्ट प्रोजेक्ट. डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये काय होतं ना की क्लायंटकडून काही रिक्वायरमेंट्स येतात आणि त्या रिक्वायरमेंट्स तुम्ही म्हणजे रिपोर्ट डेव्हलप करणं झालं किंवा डॅशबोर्ड डेव्हलप करणं झालं, हे केलं जातं. म्हणजे याच्यात असं असतं की एक पर्टिक्युलर स्पेसिफिक बजेट ठरवलं जातं क्लायंटकडनं की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे आणि त्याचं ते डिझाईन डॉक्युमेंट वगैरे हे जे आहे ते आर्किटेक्ट वगैरे बनवतात आणि ते आपल्या डेव्हलपरकडे किंवा टीम लीडकडे देतात आणि ते दिल्यानंतर डेव्हलपमेंट टीम त्याच्यावर काम करते. हे झालं डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर. आता सपोर्ट प्रोजेक्टमध्ये काय असतं ना की हा जो प्रोजेक्ट आहे ना की हा लाईव्ह असतो ऑलरेडी, म्हणजे प्रोडक्शन मध्ये डिप्लॉय केलेला असतो. आता जनरली 2-3 एन्व्हायरमेंट असतात जेव्हा कधी आपण काम करत असतो. एक डेव्हलपमेंट असतो, एक क्यूए किंवा टेस्ट एन्व्हायरमेंट असतं आणि एक प्रोडक्शन असतं. आता डेव्हलपमेंट जे एन्व्हायरमेंट असतं ते डेव्हलपर लोक यूज करतात, क्यूए आणि टेस्ट असतात ते टेस्टर लोक वगैरे यूज करतात आणि प्रोडक्शन जे आहे ते एंड युजर्स किंवा बिझनेस युजर्स यूज करतात. अशा पद्धतीचे एन्व्हायरमेंट असतात. तर काय असतं ना की जे ऍप्लिकेशन आहे किंवा आपलं डॅशबोर्ड वगैरे ऑलरेडी लाईव्ह आहे, प्रोडक्शन मध्ये यूज केला जातो. आणि सपोर्ट प्रोजेक्ट मध्ये काय होतं ना की काही प्रॉब्लेम्स आले तर ते सपोर्ट टीमवाले मग त्यावर रिझॉल्व्ह करतात, म्हणजे ते मग तिकडून इश्यू रिपोर्ट करतात तिकीटमध्ये आणि ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. तर असं सपोर्टचा प्रोजेक्ट असतो आणि हे कंटिन्युअस शिफ्टमध्ये पण काम असू शकतं. आणि तिसरा प्रकार असतो ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि सपोर्ट प्रोजेक्ट, म्हणजे सपोर्टचे पण कामं असतात, म्हणजे प्रोजेक्ट ऑलरेडी लाईव्ह मध्ये आहे किंवा आणि दुसरी अशी गोष्ट येऊ शकते की काही एनहान्समेंट असतात, म्हणजे काही एक्झिस्टिंग ऍप्लिकेशन मध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असतं, त्यासाठी नवीन नवीन रिक्वेस्ट येत असतात.
मग त्या पण करायच्या असतात, असं कॉम्बिनेशन मध्ये असू शकतं. तर तुमचा प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला असेल तेव्हा एकदा ठरवून घ्या तुम्ही नेमकं कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करत होता किंवा काय ते सांगायचंय तुम्हाला नेमकं. म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता की सपोर्टचा होता आणि तुम्हाला काहीच माहित नाही. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि सपोर्ट प्रोजेक्ट काय असतात ते माहीत करून घ्या. त्यासाठी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जर म्हटलं तर एजाईल डिलिव्हरी असते, एजाईल मॅनेजमेंट म्हणू किंवा एजाईल सिस्टम असते. आता एजाईल म्हणजे काय ते मी एक व्हिडिओ केला होता मागे डिटेलमध्ये, की त्याच्यात स्क्रम मास्टर काय असतात, स्प्रिंट्स काय असतात, स्टँडअप कॉल्स काय असतात आणि का ही एजाईल डिलिव्हरी यूज केली जाते. तर ते सर्व डिटेल जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही म्हटले की मी डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये काम करत होतो तर तुम्हाला हे सांगितलं तर ते एक ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट चांगला येतो आणि त्यानुसार त्या इंटरव्ह्यूला अजून कॉन्फिडन्स येतो की हा, या माणसाने बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आणि जे सपोर्ट प्रोजेक्ट असतात ना त्यात टिकिटिंग टूल्स असतात जसे की सर्व्हिस नाऊ, रेमेडी किंवा जिरा हे टूल्स असतात. आता सर्व्हिस नाऊ टूल काय असतं, रेमेडी टूल काय असतं, जिरा काय असतात, हे टिकिटिंग टूल असतात. याच्यावर काय होतं ना, एंड युजर असतात, सपोज एखादं ऍप्लिकेशन ते यूज करताय म्हणजे आपलं डॅशबोर्ड आहे पॉवर बीआयचा. पॉवर बीआयच्या डॅशबोर्डमध्ये त्यांना काही डेटा डिस्क्रिपन्सी दिसली की पर्टिक्युलर एखाद्या पॉइंटला किंवा एखाद्या चार्टमध्ये त्याचा डेटा जो चुकीचा दाखवतोय असं जर वाटलं युजरला किंवा जे मॅनेजर लोक असतात जे यूज करतात डॅशबोर्ड ते, मग ते काय करतात सर्व्हिस नाव टूलमध्ये किंवा रेमेडीमध्ये किंवा जिरा ह्या टिकेटिंग टूलमध्ये जातात, तिकीट रेज करतात आणि मग ते पर्टिक्युलर ग्रुपला म्हणजे आपल्या डेव्हलपमेंटच्या ग्रुपला असाइन होतं. मग आपण आपली डेव्हलपमेंट टीम मधले जे लोक आहेत त्यातलं कोणतरी डेव्हलपर ते तिकीट घेतं आणि त्याच्यावर ते काम करतं आणि मग त्याच्यानंतर ते पुढे फिक्स करणे आणि मग नंतर ती पुढची प्रोसेस करणे ते चालतं हे सपोर्ट प्रोजेक्टमध्ये. तर तुम्हाला सपोर्ट प्रोजेक्ट जर म्हटले तर तुम्हाला हे टूल्स माहिती असणं गरजेचे आहे. सर्व्हिस नाऊ, रेमेडी, जिरा ऑनलाईन सर्च करून बघू शकतात. तुम्हाला बरीचशी माहिती भेटेल की सर्व्हिस नाऊ कसं असते, रेमेडी टूल म्हणा, जिरा टूल असतात, अजून काही टूल असतील ते यूज केले जातात पण हे कॉमनली यूज केले जातात. तर अशा पद्धतीने हे 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाशाल तेव्हा. मग जेव्हा तुम्ही सांगशाल की मी ह्या प्रोजेक्टवर काम करत होतो, तो मग डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता की एएमएस म्हणजे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि सपोर्टचा प्रोजेक्ट होता, असे सांगता आले पाहिजे. तर हे झालं प्रोजेक्टच्या टाईप बद्दल. त्यानंतर आपण आता एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो बघू. आता मी एंड टू एंड पॉवर बीआय प्रोजेक्टचं सर्व सांगितलंय तुम्हाला की डेटा कुठून घेतला आपण. एक सीएसव्ही फाईल्स घेतल्या होत्या त्या मग कनेक्ट केल्या पॉवर बीआय पॉवर क्वेरी एडिटरला, मग त्याच्यात आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हा जो सेकंड पार्ट आहे ना तो आपण पूर्ण केलेला आहे म्हणजे इथे. परंतु जेव्हा तुम्हाला एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो समजून घ्यायचा असेल तेव्हा कोणताही बिझनेस घ्या, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला ह्या डेटाबेसमध्ये फाईल्स कुठून येतात किंवा डेटा कुठून येतो हे जर माहित असलं तर अजून चांगलं असतं. कारण काय होतं ना की जेव्हा आता सपोज आता आपला बायसिकलचा जो आपण प्रोजेक्ट केला, रिअल टाइम प्रोजेक्ट केला, त्याच्यात आपण 4-5 फाईल सेलच्या डेटा, 3 वर्षाचा डेटा जो आहे सेल्स डेटा तो आपण ऍज एक्सेल किंवा सीएसव्ही फाईलमध्ये ठेवला होता आणि तो आपण लोकली कनेक्ट केला. परंतु जेव्हा रिअल टाइम मध्ये जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये सांगशाल की अ, मी रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम केलंय, तेव्हा त्याच्यात तुम्हाला डेटाबेस सर्व्हर म्हणजे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर किंवा ओरॅकल अशा डेटाबेसला सांगू शकतात आणि त्या डेटाबेसला तुम्ही कनेक्ट केलं हे सांगू शकतात. पण ह्या डेटाबेस टेबलमध्ये डेटा कुठून येत होता तर हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. तर त्यासाठी कसं असतं ना, जनरली इकडे एंड युजर्स असतात जे ईआरपी सिस्टम जे असते, सपोज एक फ्रंट एंड ऍप्लिकेशन असेल की ईआरपी सिस्टम असेल त्याच्यात काय करतात ते इंटरॅक्ट करतात. आता कोणतंही एक्झाम्पल घेतलं, आता बायसिकल कंपनीचं जर घेतलं तर बायसिकल कंपनीमध्ये एंड युजर कोण असू शकतात की आपले शॉप ओनर असतात म्हणजे ज्यांच्याकडे हे सेल आणि परचेस होतात बायसिकल्स. तर मग ते काय करतात ना, एखादी सायकल विकली गेली तर ते सिस्टम मध्ये एंट्री करतात की ही सायकल विकली गेली. मग हे ईआरपी सिस्टमवर ते रेकॉर्ड होत आहेत. अजून दुसरे स्टॉकवाले असतात जसं की मग त्यांना स्टॉक कमी पडला एखादा की गोडाऊन मधून स्टॉक आणायचा आहे किंवा स्टॉक फिलअप करायचा आहे. तर अशा पद्धतीचे जे असतात मग ते मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला रिक्वेस्ट पाठवणे वगैरे हे सर्व काम हे ईआरपी सिस्टम जर करत असेल तर त्याला वेगवेगळे लोक इंटरॅक्ट करत असतात. म्हणजे शॉप ओनर झाले, कस्टमर झाले, स्टॉक ओनर झाले, मॅन्युफॅक्चरिंगचे डिपार्टमेंटचे लोक झाले, मॅनेजर झाले, सुपरवायझर झाले, बरेचसे लोक असतात, स्पेअर पार्टवाले असतात, असे बरेचसे लोक असतात जे इंटरॅक्ट करतात ह्या ईआरपी सिस्टमवरती आणि ते त्यांची इन्फॉर्मेशन ह्या सिस्टमवर यूज करतील. मग ही सिस्टम एंटर करण्यासाठी ते मोबाईल सॉफ्टवेअर वापरू शकतात किंवा डायरेक्ट लॅपटॉपवर ईआरपी सिस्टम सॉफ्टवेअर वापरू शकतात, कोणताही वापरू शकतात किंवा कोडिंग क्यू आर कोड असतात ते स्कॅन केले जातात. एखाद्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन फिलअप करायची असेल क्यू आर कोडवर स्कॅन केलं
ती इन्फॉर्मेशन लगेच ERP सिस्टम मध्ये रेकॉर्ड होईल आणि मग ती ERP सिस्टम रेकॉर्ड चा जो डेटा आहे तो डेटाबेस मध्ये स्टोअर करण्याचे काही प्रोसेस असतात, त्या करतात. मग इथपर्यंत हे फ्रंट एंड ऍप्लिकेशन झालं किंवा फ्रंट एंड साईट झाली आणि त्यानंतर आपला डेटाबेस आणि हा डेटाबेसला आपण पॉवर BI कनेक्ट करतो. आता हे झालं आपलं बॅक एंडला. जेव्हा आपण डेटा अनालिस्ट म्हणून काम करतो तेव्हा आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपण डेटाबेसला कनेक्ट करतो. मग डेटाबेसमध्ये जो डेटा क्लिनिंग वगैरे आहे ना, ते क्वेरी एडिटर वगैरे मध्ये होतं. त्यानंतर डेटा मॉडेलिंग आहे, मग व्हिज्युअलायझेशन हे सर्व क्रिएट करण्यासाठी आपण पॉवर BI यूज करतो आणि ते शेवटी आपण डॅशबोर्ड्स करतो, क्रिएट करतो, रिपोर्ट्स, व्हिज्युअलायझेशन, चार्ट्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि मग ते शेवटी बिझनेस युजर्स म्हणजे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर यूज करतात, मॅनेजर यूज करतात, करू शकतात किंवा एंड युजर यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने हा एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो असतो. जनरली तुम्ही जर तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये एखादा प्रोजेक्ट सांगितला, आता आपण बायसिकलचा म्हणतोय, परंतु जर तुम्ही दुसरा कोणताही एखादा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट जर सांगितला, तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण तुम्हाला जर समजत असेल की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, सप्लाय चेन असतात, मार्केटिंग असतात, मॅन्युफॅक्चरिंग असतात, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे काम असतात आणि ते वेगवेगळे सिस्टम यूज करतात. मग ते एकच कॉमन ERP सिस्टम असू शकतं त्यांना, की ते सिस्टम मध्ये रेकॉर्ड्स एंट्री करतील, काही अजून कामं करतील, अकाउंटवाले लोक असतात, फायनान्सवाले लोक असतात, ते असे बरेचसे लोक असतात, ते सिस्टमला यूज करतील आणि तो डेटा कुठेतरी डेटाबेसमध्ये स्टोअर होतो आणि तो डेटाबेस मधून आपण ऍक्सेस करून पॉवर BI ने तो कनेक्ट केल्यानंतर क्लीन होईल आणि त्याच्यानंतर आपण रिपोर्ट्स, डॅशबोर्ड्स, व्हिज्युअलायझेशन क्रिएट करू शकतो. तर हा समजून घ्या एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो महत्वाचा आहे. आणि जर तुम्हाला हे समजलं तर याने काय होतं ना, की जर आपण ओव्हरऑल पिक्चर दिलं, म्हणजे जरी तुमचा 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असला, तरी तुम्हाला पूर्ण जर प्रोजेक्टचा एंड टू एंड वर्क फ्लो माहित असेल किंवा तुम्ही ऍटलिस्ट एक्सप्लेन करू शकत असाल तरी ते खूप आहे. म्हणजे जवळपास काय होतं ना, की जेव्हा ज्युनियर लेवलला तुम्ही काम करतात, 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्स असताना तुम्हाला खूपच थोडं काम दिलं जातं. म्हणजे एवढं काय काम दिलं जात नाही लगेच. लीड वगैरे असतात किंवा सिनियर लोक असतात, ते काय करतात ना, थोडं थोडं काम देतात. परंतु जर तुम्ही अजून थोडं ऍडिशनल ऍक्टिव्हिटी घेऊन, ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या प्रोजेक्ट बद्दल एंड टू एंड समजून घेतलं, तर तुम्हाला अजून एक्सपिरियन्स भेटेल आणि तुमचे स्किल्स वाढत राहतील. तर अशा पद्धतीने जो काही प्रोजेक्ट तुम्ही एक्सप्लेन करणार आहात, त्या प्रोजेक्ट बद्दल पूर्ण एंड टू एंड माहिती ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून थोडंफार टेक्निकल मध्ये आपण कमी पडलो तरी चालेल, परंतु ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे तुम्ही हा एंड टू एंड फ्लो व्यवस्थित समजून घ्या. बऱ्याचशा सिस्टम असतात. आता इथं मी जे सांगितले, इथं ERP सिस्टम आहे, काही ठिकाणी मेन फ्रेम सिस्टम असतात. त्या मेन फ्रेम सिस्टम पण डेटा रीड करतात, कुठेतरी स्टोअर करतात ॲज अ CSV फाईल, फ्लॅट फाईल वगैरे असं पण सेव्ह करून ठेवतात. तर बरेचसे वेगवेगळे सिस्टम असतात. आता क्लाउड आलंय, बरेचसे क्लाउड सिस्टम्स आल्यात. परंतु जनरली असं स्ट्रक्चर असते जे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता अजून एक गोष्ट असते कनेक्टिव्हिटी. आता जेव्हा तुम्ही पॉवर BI ला कनेक्ट करतात, त्यावेळी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कनेक्टिव्हिटी का आपण करू शकतो. आता बरेचसे कनेक्टिव्हिटी असतात, जसे की SQL सर्व्हर आहे, ओरॅकल आहे, Azure आहे, SAPच्या सिस्टम आहे सर्व, त्यानंतर क्लाउड आहे, गुगल क्लाउड आहे, बरेचसे सिस्टम्स आहे. आता एक्सेल, CSV, JSON हे सारे आहे, फोल्डर लेवल आहे. हे सर्व तुम्हाला आल्याच पाहिजे ना असं काही नाही, फक्त तुम्हाला सांगता आले पाहिजे की कोणत्या कोणत्याला कसं कनेक्ट करू शकतो. जर विचारलं गेलं की व्हॉट आर डिफरंट कनेक्टिव्हिटी अवेलेबल इन द पॉवर BI अँड हाऊ पॉवर BI कॅन कनेक्ट, तर हे थोडेफार लिस्ट केले डेटाबेसेस तरी चालेल. आणि तुम्ही जे ऍक्च्युअली यूज केलंय तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला व्यवस्थित. म्हणजे तुम्ही जर ओरॅकलला कनेक्ट केलं तर ओरॅकलची कनेक्टिव्हिटी तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही कसं केलं. शक्यतो काय होतं ना, म्हणजे जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काय होतं ना, की हे कनेक्शन्स ऑलरेडी अवेलेबल असतात. म्हणजे जेव्हा मोठा प्रोजेक्ट असतो ना, तेव्हा हे कनेक्शन्स ऑलरेडी ऍडमिन लोक आपल्याला क्रिएट करून देतात, आपण फक्त ते रेफर करायचे असतात. तर ते पण सांगू शकतात की जर तुम्ही ॲज अ ज्युनियर होते तर तुम्हाला कनेक्शन क्रिएट करायला नाही भेटले, ते ऑलरेडी होते, फक्त तुम्ही कॉन्फिगर केले पॉवर BI मध्ये कनेक्ट करताना, तर यूज केले. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की मला ओरॅकलला कनेक्ट करायला सांगितलं तर मी ओरॅकलचं कनेक्शन यूज केलं. तर अशा पद्धतीने आपण सांगू शकतात. आणि याच्यात कनेक्टिव्हिटी टाईपचे प्रकार असतात, डायरेक्ट क्वेरी, इम्पोर्ट क्वेरी आणि ड्युएल मोड. आता हे मी प्रॅक्टिकली माझ्या कोर्समध्ये घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. डायरेक्ट क्वेरीमध्ये काय होतं की डायरेक्टली आपण डेटाबेसला कनेक्ट करतो, डेटा जो काही डेटाबेसमध्ये रिफ्रेश होईल तसा हा इकडे रिफ्रेश होत राहील. इम्पोर्ट मोडमध्ये काय होतं ना, आपण डेटा एकदा घेतो ॲज अ स्क्रीनशॉट म्हणून किंवा स्नॅपशॉट म्हणून आपण आपल्या पॉवर BI मध्ये स्टोअर केला जातो. त्याने काय होते ना, पॉवर BI ची साईज वाढत जाते डेटाबेसची
आणि ड्युएल मोडमध्ये असतं, दोन्ही कॉम्बिनेशन होतं, हायब्रिड अप्रोच. तर हे डिपेंड अपॉन द कंपनीज पॉलिसी, कनेक्शन पॉलिसी वगैरे त्यानुसार यूज केलं जातं. परंतु जनरली डायरेक्ट क्वेरी आहे ते ॲडव्हान्टेजेस आहे जेव्हा खूप खूप साऱ्या डेटा असतो. मग तुम्ही याच्यातलं जेव्हा आन्सर देता येईल तेव्हा तुम्हाला एक अजून विचारले जातील की का, म्हणजे याची गरज का, तुम्ही हेच कनेक्शन का वापरलं, डायरेक्ट क्वेरी कनेक्शन का वापरलं किंवा इम्पोर्ट मोड का वापरलं. मग त्याचे तुम्हाला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज माहिती पाहिजे. ते ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मी डिटेल व्हिडिओमध्ये घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. अजून पण याची प्रिपरेशन करू शकता टेक्निकली. डायरेक्ट क्वेरीमध्ये काय फरक आहे, इम्पोर्ट क्वेरीमध्ये काय फरक आहे, तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही बघा. प्रेफरेबल डायरेक्ट क्वेरी माझ्या मते, कधी कधी ड्युएल मोड पण प्रेफरेबल आहे. इम्पोर्ट मोड स्मॉल डेटा साईज मध्ये असेल तेव्हा आपण इम्पोर्ट मोड यूज करू शकतो. तर हे झालं कनेक्टिव्हिटी बद्दल. त्यानंतर अजून एक टॉपिक असू शकतो, व्हॉट इज ईटीएल. आता ईटीएल म्हणजे काय आणि हाऊ इट इज रिलेटेड टू पॉवर बीआय. आता ईटीएल जर बघितलं तर ईटीएल इज अ एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म लोड. आता एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म लोड म्हणजे आता जर तुम्ही ईटीएल टूल्स जर तुम्हाला माहित नसतील अजूनपर्यंत काही, ईटीएल म्हणजे काय असं, तर ईटीएल टूल भरपूर आहे असे मार्केटमध्ये. जसे की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस, SSIS म्हणतात त्याला. दुसरं एक आहे पेंटाहॉचं एक टूल आहे, पेंटाहॉ कंपनीचं. त्यानंतर SAPचं एक टूल आहे BODS म्हणून, बिझनेस ऑब्जेक्ट डेटा सर्व्हिसेस. अशी टूल्स आहे, असे वेगवेगळे आहे, म्हणजे जे की डेटा म्हणजे डेटा घेतात आणि त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करतात आणि त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करून डेटा क्लीन करायचं वगैरे काम करतात. परंतु हेच काम पॉवर बीआय मध्ये पण होऊ शकतं. त्यासाठीच आपण पॉवर क्वेरी जे एडिटर आहे त्याच्यात आपण तुम्हाला सांगितलं ना की एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म लोड म्हणजे आपण डेटा एक्सट्रॅक्ट करतो किंवा कनेक्ट करतो, म्हणजे तो घेतो आपल्या ह्याच्यात, त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बरेचसे ऑपरेशन करतो, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. ट्रान्सफॉर्म मध्ये मग तुम्हाला सांगितलं की याच्यात आपण रोज रिमूव्ह करू शकतो, ठेवू शकतो काही रोज, स्प्लिट करू शकतो, ग्रुप बाय करू शकतो, यूज फर्स्ट रो ॲज हेडर्स, अपेंड करू शकतो, मर्ज करू शकतो, असे बरेचसे आहे. आणि ऍड कॉलम जर म्हटलं, आता ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मध्ये काय फरक आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे जर हे माहित नसेल तर माहित करून घ्या. आणि हे तुमच्या याच्यात कसं यूज केलेलं आहे, याच्यातले कोणते कोणते ऑपरेशन, म्हणजे सर्वच ऑपरेशन आपण यूज करत नाही, तर तरी पण तुम्हाला दोन चार असे ऑपरेशन सांगता आले पाहिजे, की जसे की पिव्होटिंग, पिव्होट आणि अनपिव्होट हे काय आहे, त्यानंतर मर्ज क्वेरीज, अपेंड क्वेरीज, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्प्लिटिंग किंवा डेटा टाईप चेक करायचे, डेटा टाईप करेक्शन, हे काय ऑप्शन्स आहेत ते सांगता आले पाहिजे. आता ही मॅथमॅटिकल वगैरे भरपूर कॉमन असतात, ते काही एवढे कॉमनली यूज केले जात नाही. परंतु तुम्हाला हे जे आहे ना, मर्ज क्वेरीज आणि अपेंड क्वेरीज विथ एक्झाम्पल आले पाहिजे. तुमचा जो प्रोजेक्ट मध्ये आहे ना तेच सांगता आलं पाहिजे. जर आणि ते काय यूज करायचे त्याचे एक्झाम्पल देता आले पाहिजे. तर हे काय ऑपरेशन्स आहे आणि हेच ऑपरेशन पॉवर क्वेरी ॲज अ ETL टूल म्हणून परफॉर्म करू शकतो, ते इथे सांगायला पाहिजे. नमस्कार. या सेशनमध्ये आपण अजून काही पॉवर बीआयचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स बघणार आहोत. हे क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असतील तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात मी बरेचसे क्वेश्चन्स इंट्रोडक्शनचे घेतले होते. काय काय गोष्टी करायला पाहिजे जेव्हा आपण पॉवर बीआयचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतो तेव्हा. आता ह्या सेशनमध्ये अजून काही क्वेश्चन्स मी सांगतोय, जिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडंफार कोणते टॉपिक्स कन्सिडर करायला पाहिजे ते सांगतोय. तर आता आपण डेटा क्लिनिंग या स्टेजपर्यंत येऊ शकतो, की जिथं की असा प्रश्न असू शकतो तुम्हाला की वाय वी नीड अ डेटा क्लिनिंग. तर डेटा क्लिनिंग म्हणजे काय, की आता जेव्हा आपला डेटा येतो वेगवेगळ्या डेटा सोर्समधनं, तेव्हा तो क्लिअर नसेल. कारण की काय आहे ना, की तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतो. म्हणजे काही डेटा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असतो, काही अनस्ट्रक्चर्ड असतो, अनऑर्गनाइज असतो. म्हणजे जो काही डेटा आहे तो वेगवेगळ्या सिस्टम्स मधून येतो. म्हणजे आता ह्या सिस्टम्स कोणत्या, तर जसं मी सांगितलं होतं मागच्या सेशनमध्ये, की आपली एक डायग्राम जी मी सांगितली होती, की एंड टू एंड जेव्हा आपण फ्लो कन्सिडर करतो तेव्हा हा जो सोर्स आहे तो सोर्स वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे मॅन्युअल एंट्री करणारे काही लोक असतील, काही सिस्टम जनरेटेड असेल, म्हणजे काही मशीन्स असतात, काही QR कोड स्कॅनर असतात. अशा पद्धतीचा जो डेटा असतो तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कॅप्चर होत असतो आणि तो सिस्टममध्ये फीड केला जातो. हाच डेटा ऑब्विस आहे की सेम फॉर्मॅटमध्ये नसणार आहे. काही स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये असू शकतो, काही अनस्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असतो. आणि कधी कधी त्याच्यात जंक कॅरेक्टर असू शकतात, स्पेशल कॅरेक्टर असू शकतात, अनवॉन्टेड कॅरेक्टर्स असू शकतात. त्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे, क्लिनिंग, डेटा क्लिनिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे आपण म्हणतो ते. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही डेटा क्लिनिंग तुमच्या प्रोजेक्टमध्ये कधी केलंय का?
याबद्दल जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्याशीच रिलेटेड सांगू शकतात, की मग असा एखादा प्रश्न विचारला की व्हॉट आर डिफरंट टेक्निक्स टू क्लीन द डेटा इन पॉवर बी आय अँड हॅव यू युज्ड इन युअर प्रोजेक्ट. आपण जो एक प्रोजेक्ट केला आपल्या डेटा अनालिस्ट कोर्समध्ये, की जो आपला कस्टमरचा रिलेटेड होता, सेल्स डेटा वगैरे, त्यात मग आपण बरेचसे ट्रान्सफॉर्मेशन्स केले होते, जे तुम्ही सांगू शकता की कस्टमर फुल नेम क्रिएट केलं 2 कॉलमचं कंबाईन करून, डेटा टाईप करेक्ट केले, जंक कॅरेक्टर रिप्लेस केले कस्टमर नेम कॉलम मध्ये, पिवोटिंग अनपिवोटिंग केली, रिजन अँड इट्स प्रोडक्ट व्हॅल्यू, रिमूव्हिंग नल और एम्प्टी व्हॅल्यूज, काही डेट ऑपरेशन्स परफॉर्म केले, असे बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म केले, जे तुम्ही थोडंफार रिवाइज केलं ना, की तुम्ही कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म केले ॲज अ पार्ट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे पॉवर क्वेरी एडिटरचे जेवढे एपिसोड आहेत आपले, त्यात पूर्ण बघा तुम्ही कोणते कोणते आपण टेक्निक केले, फक्त लिहून घ्या. तुम्हाला विचारलं तर एक्झाम्पल सही सांगितलं तर ते अजून इफेक्टिव्ह असतं. म्हणून म्हणून असं नुसतं वरवर नाही सांगायचं की रिप्लेस फंक्शन किंवा कस्टमर कंबाईन एक्सट्रॅक्ट फंक्शन किंवा पिवोट किंवा अनपिवोट, पण तुम्ही नेमकं ऍक्च्युअल काय केलं ते एक्झाम्पल सहित लक्षात ठेवलं आणि ते एक्सप्लेन केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे ते एक्झाम्पल आहे ना, ते जे आपण जेवढे केले ना ते तेवढे व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या आणि कसे यूज केले ते लक्षात राहू द्या आणि मग तेच इंटरव्ह्यू मध्ये सांगा. त्यानंतर आता दुसरा एखादा क्वेश्चन असू शकतो, व्हॉट आर द पॉइंट्स वी शुड कन्सिडर बिफोर डुईंग एनी डेटा मॉडेलिंग. आता म्हणजे आपलं जे क्लिनिंग ट्रान्सफॉर्मेशन वगैरे झाल्यानंतर, म्हणजे त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, एक डेटा रिलेशनशिप व्ह्यू मध्ये आपण एक स्कीमा डिझाईन केला होता, म्हणजे ज्यात मॉडेल क्रिएट केले होते, वेगवेगळे रिलेशनशिप क्रिएट केले होते. जे स्कीमा किंवा डेटा मॉडेल जे डिझाईन करतो ना, त्या अगोदर आपण कोणते पॉईंट्स कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे काय होतं ना, की आपण आहे टेबल आपल्याकडे 10 टेबल, आपण डायरेक्टली जॉईन करायला गेलो ते एकमेकाशी, म्हणजे आपल्याला काही कॉन्टेक्स्ट पण पाहिजे ना, की कोणते टेबल कोणाशी जॉईन झाले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला अगोदर काहीतरी होमवर्क किंवा पेपरवर्क करायला गरजेचं आहे, की जिथं आपल्याला सगळे टेबल्स कन्सिडर करावं लागतील, काय काय डेटा आहे, कोणत्या प्रकारचा डेटा आहे. मग त्यासाठी आपण काही पॉईंट्स कन्सिडर करावे लागतात. मग तुम्ही उत्तर काय देणार इथं, तर तुम्ही सांगायचं की पहिल्यांदा आपण काय करणार, क्लीन अँड ट्रान्सफॉर्म टेबल डेटा. मग करेक्ट डेटा टाइप्स करेक्ट करणार, म्हणजे जो डेटा जशा व्हॅल्यू आहे त्यानुसार त्याचा डेटा टाइप पाहिजे, कॉलम नेम्स मिनिंगफुल पाहिजे, एरर्स नकोय, एम्प्टी नकोय, नल नाही, म्हणजे एकदम क्लीन आपला डेटा असायला पाहिजे. हे आपलं पहिली स्टेप आपण जे केलं ना, क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन इन पॉवर क्वेरी एडिटर, ते आहे. त्यात मग आपल्याला डेटा टाईप पण माहिती पाहिजे, की कोणते कोणते डेटा टाईप, मग डेसिमल नंबर, फिक्स डेसिमल नंबर, असे बरेचसे जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांचा यूज काय ते माहिती पाहिजे. आणि हे विचारलं तर सांगता पण आलं पाहिजे. त्यानंतर सेकंड स्टेबल आहे की आयडेंटिफाय टेबल्स. म्हणजे आपल्याकडे 10 टेबल आहेत, त्या 10 टेबलमध्ये डायमेन्शन टेबल कोणते किंवा मेजर टेबल कोणते. आता हे खूप महत्वाचं आहे. डायमेन्शन टेबल जर तुम्हाला माहिती पाहिजे की डायमेन्शन टेबल म्हणजे काय, तर आपला जो प्रोजेक्ट होता त्यात आपण डायमेन्शन टेबल जे होते ते कस्टमर टेबल, कॅलेंडर लुकअप टेबल, प्रोडक्ट टेबल, हे जे होते ते डायमेन्शन टेबल होते. आणि मेजर टेबल्स आपले 2 मेजर टेबल्स होते, जे की सेल्स डेटा आणि रिटर्न्स डेटा. तर ते त्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा असतो ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते सांगता आलं पाहिजे. मग त्यानंतर एवढं झाल्यानंतर म्हणजे आपले जे 10 टेबल आहे, 10 टेबलमध्ये आपण आयडेंटिफाय केले की डायमेन्शन टेबल कोणते, मेजर टेबल कोणते. त्यानंतर आपण स्कीमा डिझाईन करणार. तर स्टार स्कीमा, स्नोफ्लेक स्कीमा, हे अशी काही म्हणजे मेथड्स आहे किंवा स्ट्रक्चर्स आहे जे डिझाईन केलेले आहे. त्यातले एखादं कोणतं तरी यूज करू शकतो, पण स्टार स्कीमा जे आहे ना ते जास्तीत जास्त यूज केलं जातं. आणि तुम्ही पण सांगू शकता की तुमच्या प्रोजेक्टमध्ये स्टार स्कीमा डिझाईन केलेलं होतं किंवा तुम्ही केलं ते. त्यामुळे काही अडचण नाही. या स्टार स्कीमामध्ये तुमचे जे बाकीचे डायमेन्शन टेबल्स आहे ना ते फॅक्ट टेबलला कनेक्टेड असतात. ते कोणत्या याच्यावर कनेक्टेड असतात, तर प्रायमरी की आणि फॉरेन की. म्हणजे जेव्हा आपण हे इनिशियल अनालिसिस करतो पूर्ण, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या टेबलमध्ये कोणते प्रायमरी की आहे, कोणते फॉरेन की आहे. म्हणजे डायमेन्शन टेबलमध्ये प्रायमरी की असेल फॅक्ट टेबल, किंवा मेजर टेबलमध्ये फॉरेन की असेल. तर हे आयडेंटिफाय करणे, हे लिहून घेणे. त्यानंतर आपल्याला डिसाईड करणं गरजेचं आहे की जॉईंट टाइप्स, म्हणजे की लेफ्ट जॉईंट ठेवायचा आहे, की इनर जॉईंट ठेवायचा आहे, की राईट जॉईंट ठेवायचा आहे, आउटर जॉईंट ठेवायचा आहे, अशी प्रत्येकाची जॉईंट्स आपल्याला माहीत पाहिजे. हे सर्व झाल्यानंतर आपण मग डेटा मॉडेल डिझाईन करण्यासाठी रेडी असेल. तर हे काही थोडेफार पॉईंट्स आहे जे आपण जर विचारलं तुम्हाला की डेटा मॉडेल डिझाईन करण्यासाठी तुम्ही कोणते पॉईंट्स कन्सिडर करणार अगोदर, तर त्यासाठी तुम्हाला हे 4-5 पॉईंट्स आहे ते सांगणं गरजेचं आहे. मग दुसरा एखादा प्रश्न असू शकतो की जॉईन काइंड किंवा जॉईन टाइप्स कोणते पॉवर बीआय मध्ये.
मग तुम्हाला हे थोडेफार एक्झाम्पल सहित सांगता आले तर चांगलंच आहे, पण त्यातलं ऍटलिस्ट फंक्शनॅलिटी तर माहिती पाहिजे. इनर जॉईन काय करतं, लेफ्ट जॉईन काय करतं, लेफ्ट अँटी जॉईन काय करतं, राईट अँटी जॉईन, हे सर्व मी एक्झाम्पल डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तुम्ही बघा. जर तुम्हाला याच्यात काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. परंतु हे जॉईन्स आहे ना, ते व्यवस्थित करून घ्या. आणि कधी कोणते जॉईन्स वापरायचे ते पण समजलं पाहिजे. आता जॉईन्स आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे, कारण रिलेशनशिपच्या बेसिसवर हे जॉईन्स केले जातात. आणि त्यानंतर मग आपला आता डायमेन्शन अँड मेजर, फॅक्ट टेबल, मेट्रिक टेबल. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं आपला कस्टमर किंवा प्रोडक्ट लुकअप कस्टमर टेबल आहे आपला सपोज हा, तर हा डायमेन्शन टेबल आहे. आणि मेट्रिक टेबल जो होता आपला सेल्स डेटा होता. आता हे मेजर टेबललाच आहे ना, बऱ्याच वेळा काही वेळेस फॅक्ट टेबल म्हणतात, काही वेळेस मेट्रिक टेबल म्हणतात. ह्या तीन गोष्टी लक्षात राहू द्या. मेजर टेबल पण एकच आहे, फॅक्ट टेबल पण एकच आहे, मॅट्रिक्स टेबल पण एकच आहे. म्हणजे तिन्ही टेबल, तिन्ही जे नावं घेतले तरी आपल्याला समजून घ्यायचं की हा क्वेश्चन जो आहे तो मेजर टेबल वरतीच आहे. मेजर टेबलमध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, म्हणजे जसे की ऑर्डर क्वांटिटी, प्राइस, अशा पद्धतीचे जे डेटा असतो तो याच्यात असतो. जिथे काय डेली ट्रान्झॅक्शन्स होतात, तर ट्रान्झॅक्शनल जो डेटा आहे ना तो फॅक्ट टेबलमध्ये असतो किंवा मेजर टेबलमध्ये असतो. आणि जो ऍक्च्युअल फिक्स डेटा असतो, जसं की कस्टमर नेम, त्याची बर्थ डेट, लास्ट नेम, अशा गोष्टी ज्या आहे ना त्या फिक्स डायमेन्शन टेबलमध्ये असतात. त्या चेंज होत नाही. एकदा असला ना फिक्स, त्या जवळपास फिक्सच असतात, त्याच्यात फक्त अपडेट होतील नवीन कस्टमर आले तर. परंतु अशा पद्धतीचा जो डेटा असतो तो डायमेन्शन टेबलमध्ये असतो. आणि फॅक्ट टेबलमध्ये आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटा, डेलीचा डेटा, विकली डेटा, जो काय असेल तो डेली ट्रान्झॅक्शन जे होतात ते. मग अजून एक याच्याशी रिलेटेड, जॉईनच्या रिलेटेड प्रश्न आहे तो कार्डिनॅलिटी. मग वन टू वन कार्डिनॅलिटी, वन टू मेनी, मेनी टू मेनी, मेनी टू वन, हे कशी करायची. मग डायमेन्शन टू फॅक्ट टेबल जॉईन असला तर वन टू मेनी असं रिलेशनशिप असते. कारण की डायमेन्शन मध्ये एक रेकॉर्ड असेल, त्या एका रेकॉर्डचे मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स असेल. आता जसं की मी सांगितलं होते का एक कस्टमर मल्टिपल ट्रान्झॅक्शन करू शकतो, मल्टिपल प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो. मग तो एक कस्टमर जर असेल, सपोज एक्स वाय झेड कस्टमर आहे, तर एक्स वाय झेड कस्टमरने एका दिवशी म्हणजे 5 तारखेला, सपोज 5 तारखेला 5 प्रोडक्ट्स खरेदी केले, तर त्याचे रेकॉर्ड्स असतील 5 ट्रान्झॅक्शन्स फॅक्ट टेबलमध्ये असतील आणि डायमेन्शन टेबलमध्ये एक, म्हणून ते वन टू मेनी कार्डिनिटी असते डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबलमध्ये. तर हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला, एक्झाम्पल सांगता आलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे ना, फक्त लिस्ट केलं की सांगितलं की तुम्हाला वॉटर कार्डिनिटी, तर असं जर विचारलं तर तुम्हाला नुसते सांगितलं वन टू वन, वन टू मेनी आणि मेनी टू मेनी, मेनी टू वन. परंतु तुम्ही जर एक्झाम्पल जर सांगितलं त्याच्याशी तर अजून इफेक्टिव्ह असतात. त्यामुळे त्याच्यावर इंटरव्ह्यूला तुमच्याबद्दल अजून कॉन्फिडन्स येईल. आता जसं मी सांगितलं होतं की डायमेन्शन टेबल असं फॅक्ट टेबलला कनेक्टेड असतो वन टू मेनी या रिलेशनशिपवर. त्यानंतर अजून काही पॉवर बी आय ट्रान्सफॉर्मेशनचे काही ऑप्शन्स आहे, मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी. मर्ज क्वेरी, आणि आता हे जवळपास विचारलं जातं मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी काय आहे, आणि मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी तरी नेमका डिफरन्स काय आहे. तर मर्ज क्वेरी म्हणजे काय होतं की एक्सपांड टेबल हॉरिझॉन्टली, म्हणजे आपले जे काही कॉलम्स आहे ना, 5 कॉलम असतील एका टेबलमध्ये, अजून 5 ऍड करायचे असेल तर ते 5 तिथे ऍड होतील. अपेंड मध्ये काय होतं ना, व्हर्टिकली, म्हणजे इट्स सिमिलर टू युनियन इन एसक्यूएल. म्हणजे टेबलमध्ये 10 रेकॉर्ड्स आहे तर अजून 10 रेकॉर्ड्स ऍड करायचे सेम कॉलम्स, तर अजून हे होईल. आता मग एक्झाम्पल काय आहे की, एक्झाम्पल तुम्ही सेल्सचा डेटा देऊ शकतो, डिफरंट डिफरंट सोर्सेस मधून येतो, तो इयर वाईज असेल तर 2-3 इयरचा आपण डेटा कंबाईन करू शकतो. आपण आपल्या याच्यात पण केलं होतं, जे आपण प्रोजेक्ट केला त्यात पण हे आपण मर्ज आणि अपेंड केलेले आहे, त्याचे एक्झाम्पल बघून घ्या. त्यानंतर एक डुप्लिकेट क्वेरी आणि रेफरन्स क्वेरी. डुप्लिकेट क्वेरी काय असते आणि रेफरन्स क्वेरी काय असते. आता डुप्लिकेट क्वेरी म्हणजे काय आहे ना, की एक्झिस्टिंग क्वेरीवरून कॉपी केलेलं असतं, आणि त्याच्यात एकदा कॉपी केलं की एक्झिस्टिंग क्वेरीमध्ये काही चेंजेस केले तरी अफेक्ट नाही करत. पण रेफरन्स क्वेरी काय होतात ना, की एक लिंक क्रिएट करते, म्हणजे डिपेंडन्सी. म्हणजे एका टेबलमध्ये जर मॉडीफाय केलं तर ते दुसऱ्या याच्यात पण अपडेट होईल. मग त्याच्यामुळे ती डिपेंडन्सी असते. म्हणजे जशी गरज असेल तशी यूज करायला पाहिजे. डुप्लिकेट क्वेरी यूज केलं तर ते बेटर आहे. म्हणजे रेफरन्स क्वेरीने काय होतं ना, डिपेंडन्सी राहते. म्हणजे एका टेबलमध्ये मी काय मॉडीफाय केलं तर ते दुसऱ्या टेबलमध्ये अफेक्ट होऊ शकतं. त्यामुळे ते रेफरन्स क्वेरी न यूज केलेलं बरं. परंतु डुप्लिकेट क्वेरी जे आहे ते यूज करायला काही हरकत नाही. त्यानंतर अजून एक क्वेश्चन असू शकतो एम लँग्वेज बद्दल. आता एम लँग्वेज जी आहे ती, व्हॉट इज एम लँग्वेज ऑर विच लँग्वेज यूज बाय पॉवर बी, असं काही क्वेश्चन असू शकतो. तर इंटरनल लँग्वेज यूज बाय पॉवर बी आय. इंटरनली जेव्हा आपण पॉवर क्वेरी एडिटरमध्ये काही ऑपरेशन्स करतो, म्हणजे डेटा लोड केला, त्यानंतर ऑटोमॅटिक पॉवर बी आय काही ऑपरेशन्स लाईक डेटा टाईप करेक्ट करतं,
काही रिप्लेस करतं फंक्शन व्हॅल्यूज वगैरे, अशा काही इंटरनली ज्या गोष्टी आहेत ते करतं. त्यासाठी मग कोणते कोणते फंक्शन्स आहेत ते तुम्ही सांगू शकता की रिप्लेस आहे, कंबाईन आहे, क्लीन आहे, स्टार्ट विथ, एंड्स विथ, असे बरेचसे आहे. शक्यतो आपल्याला हे चेंज करायची गरज पडत नाही किंवा इंटरव्ह्यूअर पण एवढं विचारणार नाही, परंतु आपण कस्टमाइज करू शकतो. म्हणजे आपण हे फंक्शन जे आहे ना ते कस्टमाइज करू शकतो आपल्या गरजेनुसार, परंतु खूप रेअर केसमध्ये आपल्याला करावं लागतं. आणि एम लँग्वेजचा यूज करून जसं की कॅलेंडर लुकअप टेबलमध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते की जिथे की आपण कॅलेंडर स्टार्ट ऑफ मंथ, स्टार्ट ऑफ वीक, स्टार्ट ऑफ क्वार्टर किंवा इयर एक्सट्रॅक्ट केले होते. हे एम लँग्वेजचे युसेस असू शकतात जे आपण सांगू शकतो ॲज अन एक्झाम्पल म्हणून. तर हे झालं एम लँग्वेज बद्दल. त्यानंतर डेटा मॉडेलच्या रिलेटेड थोडाफार असा क्वेश्चन असू शकतो, व्हॉट इज क्रॉस फिल्टर डिरेक्शन किंवा व्हॉट इज ऍक्टिव्ह रिलेशनशिप आणि याची गरज काय. आता याचं एक्झाम्पल आपण पूर्ण घेतलेलं आहे विथ एक्झाम्पल, आणि याची गरज काय त्याची मी लिंक दिलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्या परत एकदा चेक करा. आणि त्याच्यानुसार तुम्ही इथे आपण कसं ट्राय केलं होतं, जसं की ऍक्टिव्ह रिलेशनशिप काय केली होती, आणि क्रॉस फिल्टर डिरेक्शन सिंगल आणि बोट ठेवल्यावर काय परिणाम होतो डेटावरती, त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. ते म्हणजे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही ते एक्झाम्पल व्यवस्थित केलं प्रिपेअर आणि ते जर व्यवस्थित सांगितलं तर म्हणजे जो इंटरव्ह्यूअर असतो ना त्याला खूप चांगला असा कॉन्फिडन्स येईल तुमच्यावरती. कारण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता डेटा सहित तेव्हा ते जास्त इफेक्ट करतात. त्यामुळे तुम्ही हे क्रॉस फिल्टर डिरेक्शन जे आपण सिंगल आणि बोथ केलं होतं ते एक्झाम्पल परफेक्ट करून ठेवा. तर हे एक्झाम्पल तुम्ही नक्की करा. हे एक्झाम्पल जर केलं तर कोणालाही वाटेल की यांनी खरंच रिअल टाइम प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, आणि त्याचा कॉन्फिडन्स जो इंटरव्ह्यूवर घेतोय त्याचा नक्कीच तुमच्यावर कॉन्फिडन्स वाढेल. त्यानंतर अजून एखादा प्रश्न असेल, जेव्हा आता डेटा मॉडेल, आता मी हे बेसिक क्वेश्चन्स काही घेत नाही, काही क्वेश्चन्स असे पण विचारले जातील की तुम्ही काय नेमकं केलंय, म्हणजे किती डेटा मॉडेल डेव्हलप केले, किती कॉम्प्लिकेटेड होते, म्हणजे असं बरंचसं तुम्हाला स्वतःहून सांगायला विचारतील. म्हणजे असं बेसिक जे बुकमध्ये क्वेश्चन्स असतात ना ते न विचारता सिनारिओ बेस टाईप ऑफ क्वेश्चन्स असतील. म्हणजे की तुम्ही किती डेटा मॉडेल क्रिएट केले, तर तुमच्याकडे काही उत्तर असायला पाहिजे. आणि त्यातले त्यात तुम्ही आता हे सांगताना महत्वाचं आहे की जेव्हा आपण डेटा मॉडेल डिझाईन करतो तेव्हा डायमेन्शन टेबलपेक्षा फॅक्ट टेबल जास्त महत्वाचे असतात. कारण की फॅक्ट टेबल काय आहे ना की लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा असतो, ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, आणि तो महत्वाचा आहे. आणि तर मग तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता की दोन फॅक्ट टेबल इन्व्हॉल्व्ह झालेले. आता जर असं केलं, तुम्ही जास्तीत जास्त चार सांगू देतो. थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल द्यायचं असेल तर 4 ते 5 मेजर टेबल इन्व्हॉल्व्ह झालेली, आणि डायमेन्शन टेबल मग तुम्ही 10 सांगू शकतात, 15 सांगू शकतात, हरकत नाही. फक्त तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देता आलं पाहिजे ना, हे काय कोणते कोणते टेबल्स होते, मग एखादं एक्झाम्पल तुम्ही प्रिपेअर करू शकता. आता इथं जसं आपण याच्यात सेल्स डेटा आणि रिटर्न्स डेटामध्ये जे दोन फॅक्ट टेबल घेतले होते आणि त्याला आपण 4-5 टेबल डायमेन्शन टेबल कनेक्ट केले, तर आपण ही डायमेन्शन टेबल किती कनेक्ट करू शकतो, 3 टेबल असले, 4 टेबल असेल फॅक्ट टेबल, तर त्याला डायमेन्शन टेबल आपण किती कनेक्ट करू शकतो. तर ते सांगू शकतात तुम्ही. जेवढे जास्त फॅक्ट टेबल तेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल असेल, त्यानुसार तुम्हाला ते सांगावं लागेल. काय होतं ना, जेव्हा ज्युनियर लेवल असेल, तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्ष जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला किंवा तुम्ही याचा एक्सपेक्ट करताय की 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तर तुम्हाला एवढा कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल क्रिएट करायला म्हणजे भेटत नाही, किंवा तुम्हाला कोणी त्याच्यावर काम करायला देत नाही. एक्झिस्टिंग कोणीतरी सिनियर लोक डेटा मॉडेल क्रिएट करतात, कारण की हे डेटा मॉडेल हा बेस असतो आणि त्याच्यावर तुम्हाला फक्त रिपोर्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन बनवायला देतात. तर ते पण सांगू शकता. परंतु एखादा तुम्ही स्मॉल, म्हणजे जर सपोज 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, तर 1 वर्षात तुम्ही सपोज 2 प्रोजेक्ट केले, 6-7 महिन्याचा, एखादा 2-4 महिन्याचा वगैरे असेल काहीतरी, तर त्याच्यात सांगायचं की मी एक छोटासा प्रोजेक्ट होता त्याच्यात छोटासा डेटा मॉडेल क्रिएट केलेलं आहे, परंतु जे एक्झिस्टिंग कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल होते ना ते मी अंडरस्टँड करून घेतले आणि त्याबद्दल मला बरेचशे माहिती आहे. आणि मग त्या टाईपचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. भले की मग असे कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल तुम्ही 2 किंवा 3 प्रिपेअर करून घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही आन्सर देऊ शकता. याने काय होईल ना की म्हणजे एक ब्रॉडर पिक्चर येतं की हा, ह्या माणसाला डेटा मॉडेल बद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. भले की थोडेफार टेक्निकल चुकलं तरी काय हरकत नाही, परंतु ऍटलिस्ट तेवढं अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की डेटा मॉडेलमध्ये फॅक्ट टेबल, डायमेन्शन टेबल कसे जॉईन केले, मग हे ऍक्टिव्ह रिलेशनशिप काय, क्रॉस फिल्टर डिरेक्शन वगैरे ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि त्यानंतर एखादा प्रश्न असतो मेजर आणि व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम. आता मेजर म्हणजे तुम्हाला जर फिक्स सांगायचं झालं ऑफिशियल डेफिनेशन की सिंगल ॲग्रिगेटेड व्हॅल्यू फॉर अ टेबल कॉलम, म्हणजे एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे, मग आपण त्याचे सम यूज करू शकतो, सम एक्स यूज करू शकतो. आणि कॅल्क्युलेटेड काम कॉलम काय असतो, प्रत्येक रो वाईज कॅल्क्युलेट होतो.
म्हणजे आपल्याला जर टोटल काढायचे असेल तर आपण मेजर यूज करू शकतो. आपल्याला पर्टिक्युलर दोन कॉलमचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तिसऱ्या कॉलम मध्ये, तर आपण कॅल्क्युलेटेड कॉलम करू शकतो. अशी एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागतील. मग तुम्ही मेजर आपण याच्यात क्रिएट केले होते आपल्या मॉडेलमध्ये, टोटल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला, मग त्यासाठी सम एक्स फंक्शन यूज केलं. इथं टोटल कॉस्ट काढली, मग त्याचं टोटल प्रॉफिट काढला. हा अशी काही एक्झाम्पल आहे ना, ते तुम्ही पाठ करून ठेवा. त्यांचे फॉर्म्युला तुम्हाला सांगता आले तर चांगलेच आहे. जेणेकरून काय होईल ना, तुम्ही ऍक्च्युअल काम केलंय ते सांगता येईल. आणि तुम्हाला जर विचारलं की प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात, मार्जिन कसं कॅल्क्युलेट करतात, त्याचे फॉर्म्युले तुम्ही माहीत करून घ्या. म्हणजे हे थेरोटिकल कन्सेप्ट आहे, परंतु त्याच्यावरून तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग येते. ॲज अ डेटा अनालिस्ट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा थेरोटिकल पण सांगावं लागतात. म्हणजे असं नाही की टेक्निकल कोणीतरी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगणार. तुम्ही कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला स्वतःहून प्रॉफिट कॅल्क्युलेट करणे, मार्जिन कॅल्क्युलेट करणे, ह्या गोष्टी आल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे फॉर्म्युलेस असतात ना, जनरली सेल्स टर्म मध्ये किंवा अकाउंटच्या रिलेटेड जेवढे काय कॅल्क्युलेशन असाल ते थोडेफार माहीत करून घ्या, फॉर्म्युले माहीत करून घ्या. टेक्निकल तर कोणी पण करू शकतो, परंतु फॉर्म्युले जर माहीत असेल तर तुम्हाला अजून त्याचा इफेक्ट जाणवेल. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम जे होते, जे रो वाईज करतो, म्हणजे जसं की आपण मंथ शॉर्ट काढलं म्हणजे मंथ नेम आहे, त्याच्यावरून आपण मंथचं शॉर्ट नेम काढलं, म्हणजे जानेवारीचं तर JN, फेब्रुवारीचं FEB, असे जे मंथ नेम काढले होते आपण. त्याच्यानंतर डे ऑफ वीक काढला, आठवड्यातला दिवस कोणता ते काढलं. त्यानंतर SQ कॅटेगरी काढली, एखाद्या प्रोडक्ट लुकअप टेबल मधून पर्टिक्युलर व्हॅल्यू स्ट्रिंग सर्च केली आणि त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केलं. तर असे काही कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपण घेतले होते, ते लक्षात राहू द्या. म्हणजे जे आपण केलंय ना तेच तुम्हाला व्यवस्थित सांगितलं तरी भरपूर आहे. म्हणजे हे एवढ्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, परंतु तुम्ही जर प्रोजेक्ट व्यवस्थित केला तर भरपूर गोष्टी सांगू शकतात. आणि आता यानंतर आपण डॅक्स हे महत्वाचं आहे ते बघणार आहोत. त्यामध्ये खूप डॅक्स मध्ये तुम्ही सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स आन्सर करू शकतात. ते बघणार आहोत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या कमेंट मला महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्याकडून फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे, कारण काय होतं ना, की तर तुम्ही मला सांगितलं की कसे आहे व्हिडिओ, काय मी क्वेश्चन सांगतोय ते रिलेव्हंट आहे की नाही, तुम्हाला तुम्हाला समजतंय की नाही, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याचं कमेंटमध्ये उत्तर देऊ शकतात. नमस्कार. डॅक्स इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघणार आहोत ह्या सेशनमध्ये, जिथे आपण डॅक्स म्हणजे काय आणि त्यानंतर डॅक्स बद्दल थोडेफार एक्झाम्पल्स जे आपण प्रॅक्टिकल केले त्याबद्दल पण थोडंफार कसं रिलेट करू शकतो, आणि आपण इंटरव्ह्यू मध्ये डॅक्सच्या रिलेटेड क्वेश्चनचे कसं आन्सर करू शकतो ते आता आपण बघणार आहोत. ज्यांना झिरो नॉलेज आहे डॅक्स मध्ये ते पण आपण त्यांना पण हे थोडंफार युजफुल असेल. अ, आणि ज्यांची प्रॅक्टिस नाहीये त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि कशी प्रॅक्टिस करायची, कोणते एक्झाम्पल्स कन्सिडर करायचे, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात प्रथम जेव्हा आपण डॅक्स म्हणतो की डॅक्स म्हणजे काय, की डेटा अनालिसिस एक्सप्रेशन्स. आता ही इट्स अ लायब्ररी ऑफ फंक्शन्स अँड ऑपरेटर दॅट कॅन बी कंबाईन्ड टू बिल्ड फॉर्म्युलाज अँड एक्सप्रेशन्स इन पॉवर BI अनालिसिस सर्व्हिसेस अँड पॉवर पीओट इन एक्सेल. तर आता हे जे आहे ना डॅक्स, जेव्हा आपण कोणतेही फंक्शन्स किंवा कोणतेही कॅल्क्युलेशन्स, कस्टमाइज कॅल्क्युलेशन जेव्हा आपल्याला करण्याची गरज पडते तेव्हा आपण हे डॅक्स यूज करतो. कारण की जे अवेलेबल फीचर्स आहे पॉवर BI मध्ये ते सफिशियंट नसतात, त्यावेळेस आपल्याला काही फॉर्म्युलेज लिहावं लागतात. जसं आपण एक्सेलमध्ये वेगवेगळे फॉर्म्युले लिहितो. जर तुम्हाला एक्सेलचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सेलमध्ये बरेचसे फॉर्म्युलेज लिहितो आपण, त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो. सिमिलर फंक्शन्स किंवा फॉर्म्युलेज आपण इथं डॅक्सच्या स्वरूपात लिहितो. आणि डॅक्स मध्ये आपल्याला जे पाहिजे ते कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. त्यासाठी डॅक्स हे खूप पॉवरफुल आहे, असं म्हणता येईल पॉवर BI मध्ये. तर थोडा फरक जाणून घेऊया एक्सेल फॉर्म्युलाज आणि डॅक्स मध्ये. तर एक्सेल मध्ये सेल रेफरन्स किंवा रेंज ऑफ सेल्स असतात, त्याच्यावर हे एक्सेल फंक्शन्स असतात. परंतु डॅक्स हे काय ना, पूर्ण कॉलम्स किंवा टेबल्स, पूर्ण टेबल याच्यावर वर्क करतात. आणि डेट टाइम फंक्शन जे असतात रिटर्न इंटिजर करतात एक्सेल मध्ये, परंतु इथे जे आहे डेट टाइम ऍज अ डेटा टाइप म्हणून रिटर्न करतात डॅक्स मध्ये. आणि तिसरा फरक जो आहे तो, देर आर नो फंक्शन्स एक्सेल दॅट रिटर्न टेबल अवेर इट वर्क्स विथ द अरेज. म्हणजे जो काय रिझल्ट येईल तो अरेच्या स्वरूपात येतो. परंतु इथे टेबल पॉवर BI मध्ये ऍज अ टेबल, कम्प्लीट टेबल रिटर्न करू शकतो किंवा कम्प्लीट कॉलम रिटर्न करू शकतो, जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ते. त्यामुळे हे डॅक्स जे आहे ते खूप पॉवरफुल आहे एक्सेलच्या फॉर्म्युलापेक्षा. त्यामुळे हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला विचारलं कोणी की एक्सेलचा फॉर्म्युला आणि डॅक्स मध्ये काय फरक आहे, तर तुम्ही हे 2-3 पॉईंट सांगू शकता.
सुरुवात करायची असेल तर डॅक्स शिकण्यासाठी तर डॅक्सची जी वेबसाईट आहे learn.microsoft.com, जिथं डॅक्स बद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कोणते कोणते फंक्शन्स आहेत तुम्ही बघू शकता. ॲग्रिगेशन फंक्शन, डेट टाइम फंक्शन्स, फिल्टर फंक्शन्स, हे सर्व फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. आणि यातले थोडेफार सिंटॅक्स वगैरे आहे, थोडेफार एक्झाम्पल्स थोडे अंडरस्टँड करून घ्या. जर तुम्हाला इंटरव्ह्यूला जायची वेळ आली आणि तिथे तुम्हाला जर तुमचा काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही हे थोडेफार सिंटॅक्स एक्झाम्पल इथं दिलेले ते स्टडी करा आणि त्याचे तेच आन्सर करण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट काहीतरी आयडिया आहे ते सांगता येईल. आता पहिलं फंक्शन आपण कॅल्क्युलेट फंक्शन. आता हे कॅल्क्युलेट फंक्शन आपण यूज केलं होतं आपल्या प्रोजेक्टमध्ये पण. इट अलाउज युजर्स टू मॉडिफाय द कॉन्टेक्स्ट इन विच अदर फंक्शन्स आर इव्हॅल्युएटेड. आता कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे ना, की बिहेवियर म्हणजे एका पर्टिक्युलर आपण कॅल्क्युलेशन करतोय तर त्याचं बिहेवियर कसं असायला पाहिजे, की त्यांनी कोणत्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे आणि कोणत्या नाही कन्सिडर करायला पाहिजे. तर ते झालं कॉन्टेक्स्ट आणि त्यानुसार ते इव्हॅल्युएट केलं जातं. तर त्यासाठी हे कॅल्क्युलेट फंक्शन आहे. आता आपण एक फंक्शन क्रिएट केलं होतं वीकेंड ऑर्डर्स, जिथे की आपण पर्टिक्युलर वीकेंड या कॉलमवरती फिल्टर आउट केला होता. इफ इट इज अ वीकेंड देन गिव्ह द टोटल ऑर्डर्स, हे झालं होतं. त्यानंतर आता हे टोटल ऑर्डर्स जे होतं ते आपलं हे डिस्टिंग काउंट, सेल्स डेटा, ऑर्डर नंबर वगैरे होतं. तर हे झालं एक फंक्शन जे आपण कॅल्क्युलेट म्हणून यूज करू शकतो, डॅक्स डॅक्स फॉर्म्युला म्हणून. तर ते कॅल्क्युलेट फंक्शन आहे. याच्यात आपण अजून काही दुसऱ्या कंडिशन्स पण देऊ शकतो. आता इथं ब्ल्यू रेव्हेन्यू, सम फंक्शन देऊ शकतो आपण इथं. म्हणजे कॅल्क्युलेट मध्ये पण ऍग्रिगेटेड फंक्शन सम, मिन, मॅक्स यूज करू शकतो आपण. आणि त्याच्यात आता इथं प्रोडक्ट कलर ब्ल्यू असलेले सेल्स अमाऊंट डिस्प्ले करायचे असेल ॲज अ ब्ल्यू रेव्हेन्यू, तर ते मेजर आपण क्रिएट करू शकतो. त्यानंतर ऑल आणि एक फिल्टर, दोन फंक्शन्स आहे जे आपल्याला माहिती असणं पाहिजे. आणि त्याचा फरक, ऑल फंक्शन काय करतं ना, की इट रिमूव्ह ऑल फिल्टर्स फ्रॉम अ कॉलम ऑर अ टेबल, रिटर्निंग ऑल द रोज अँड व्हॅल्यूज इन द टेबल. आणि फिल्टर फंक्शन आहे ते ऑन द अदर हँड रिटर्न्स अ टेबल दॅट इज फिल्टर बेस्ड ऑन अ स्पेसिफाईड कंडिशन. म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन असेल तर आता इथं बघा, ऑल ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायचे असेल मला, टोटल ऑर्डर्स सगळ्या, पण त्याच्यात मला कोणताही फिल्टर अप्लाय करायचा नाही, म्हणजे तर मी काय देणार, ऑल आणि त्या ब्रॅकेटमध्ये त्या पर्टिक्युलर टेबलचं नाव. जर इथं कॉलम असेल कॉलमचं नाव द्यावं लागेल इथे. आणि इथे मला फिल्टर कंडिशन आहे जी आहे ती आपण काय, हाय हाय तिकीट ऑर्डर, मला टोटल ऑर्डर काढायचे, परंतु मला फक्त काय करायचं की जिथं प्रोडक्ट प्राइस इज ग्रेटर दॅन ओव्हरऑल ॲव्हरेज प्राइस, अशी एक कंडिशन द्यायची. त्यावेळेस मी हे फिल्टर फंक्शन यूज करू शकतो. फिल्टर मग त्याचं टेबलचं नाव आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक कंडिशन, त्यानुसार हा डेटा फिल्टर आउट होईल. तर असा हा फरक आहे. ऑल म्हणजे रिमूव्ह करतं फिल्टर, फिल्टर म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन आपण टाकू शकतो. आता त्यानंतर एक सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन किंवा एक असं तुम्हाला विचारलं जर, व्हॉट हाऊ हाऊ वुड यू कॅल्क्युलेट रनिंग टोटल इन पॉवर बी आय युझिंग डॅक्स. तर रनिंग टोटल म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे. आता रनिंग टोटल जर तुम्ही एक्सेल मध्ये वगैरे काम केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. जर माहित नसेल तर रनिंग टोटलसाठी तुम्हाला असं सपोज एखादा डमी डेटा दिला, सांगितलं की डेट आणि सेल्स असे दोन कॉलम आहे आणि त्याच्यावरून रनिंग टोटल काढायची. आता रनिंग टोटल म्हणजे काय, इथं 4567 ही व्हॅल्यू आहे, ती इथे डिस्प्ले होणार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या रोला ह्या दोनचं टोटल होऊन इथे दिसणार. त्याच्यानंतर तिसऱ्या रोला ही आणि ही व्हॅल्यू टोटल होऊन इथे दिसणार. मग त्यानंतर ही आणि ही इथे टोटल होणार आणि शेवटी 12848 प्लस 4590 ची 17438 ही व्हॅल्यू टोटल होऊन येणार. तर हे झालं रनिंग टोटल. म्हणजे असं एकमेकाशी ऍड होत चालतं आणि शेवटी टोटल डिस्प्ले होते. तर हे रनिंग टोटल पॉवर बी मध्ये डॅक्सच्या फॉर्म्युलेने कसं लिहिलं जाईल, त्यासाठी तुम्हाला विचारलं की फॉर्म्युला लिहा. तर त्यासाठी तुम्ही एक तर याची टोटल आपली अगोदर सम काढून घ्यायची या पर्टिक्युलर कॉलमची, ॲज अ सम ऑफ सेल्स. सेल्स इन्फो हा टेबल आहे आणि याच्यात सेल्स या कॉलमची टोटल काढली. त्यानंतर तुम्ही इथे कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू शकता आणि त्यात ही टोटल सेल्स म्हणजे ही दिलेले ते कॉमा, आपण ही सेल्स टेबल जी डेट, ही जी डेट आहे ना, ती लेस दॅन इक्वल टू मॅक्स ऑफ सेल्स टेबल डेट, म्हणजे त्याच्या पुढची जी डेट आहे ना मॅक्सिमम, ती काय घ्यायची आहे. आणि त्याच्यावर मला दुसरा कोणताही फिल्टर अप्लाय नाही करायचा. म्हणजे याच्यात जर अजून काही बाकीचे 4-5 कॉलम असेल त्याच्यावर पण फिल्टर अप्लाय नाही करायचा. मग ते हे काढून टाकायचं सेल्स टेबल आणि ह्या डेटच्या कॉलमच्या वरती कोणताही फिल्टर नकोय. तर ते काय केलं तर आपण मॅक्स ऑफ सेल्स टेबल डेट हे आहे ती पर्टिक्युलर पुढची डेट देईल आणि त्याच्यानुसार ह्याचं कॅल्क्युलेट होत राहील आणि त्यानुसार मग आपलं हे रनिंग टोटल कॅल्क्युलेट होईल. तुम्ही काय करा ना, हे याची प्रॅक्टिस करा. म्हणजे डमी टेबल एक्सेल मध्ये घ्या, म्हणजे दोन कॉलम घ्या, डेट आणि हे सेल्स,
आणि त्यानंतर हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा पॉवर बी मध्ये. म्हणजे ती एक्सेल शीट कनेक्ट करायची आणि त्यानंतर तुम्ही एक न्यू मेजर क्रिएट करायचं आणि त्याच्यात कॅल्क्युलेट हे फंक्शन यूज करायचं आणि ह्या फॉर्म्युला जो लिहिलेला आहे मी तोच तुम्ही ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला ह्याची रनिंग टोटल कॅल्क्युलेट होईल. काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, परंतु तुम्ही प्रॅक्टिस होईल तुम्हाला, त्यानुसार रनिंग टोटलचा फॉर्म्युला पण तुमच्या लक्षात राहील. आता खूप महत्वाची गोष्ट आहे रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट. आता रो कॉन्टेक्स्ट काय आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट काय? आता डॅक्स मध्ये ज्यांनी कोणी प्रॅक्टिकली काम केलंय त्याला ह्या दोन कन्सेप्ट माहीत असतात म्हणजे असतातच, आणि त्याला हे इंटरव्ह्यू मध्ये आन्सर करता आलंच पाहिजे. त्यासाठी रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट समजून घेण्यासाठी पहिले रो कॉन्टेक्स्ट समजून घ्या. जर तुम्ही डायरेक्ट फिल्टर कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला गेले तर तुम्हाला ते समजणार नाही. त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला रो कॉन्टेक्स्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय असतं ना की आपल्याला आता हा डेटा आहे सेल्सचा डेटा, त्याच्यात आपल्याला ही अमाऊंट फील्ड कॅल्क्युलेट करायची, जेणेकरून सेल्स क्वांटिटी आणि सेल्स नेट प्राइस याच्या दोन कॉलमचं आपल्याला कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करून त्याचा रिझल्ट आणायचा, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम. तर हे करण्यासाठी आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो. तर कॅल्क्युलेटेड कॉलम्स काय आणि मेजर्स काय हे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही माझ्या मागच्या सेशनमध्ये बघा, त्यात मी तुम्हाला त्यातला फरक नेमका काय आहे ते सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट कॉलम्स आणि मेजर्स मध्ये. तर तो फरक समजून घ्या. तर कॅल्क्युलेटेड कॉलम आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो जिथे की रो बाय रोज कॅल्क्युलेशन होतं, म्हणजे ह्या पर्टिक्युलर दोन कॉलमचं ह्या रोचं कॅल्क्युलेशन इथं होणार, मग ह्या रोचं इथं असं कॅल्क्युलेट होणार. हे झालं रो कॉन्टेक्स्ट. परंतु जर मला कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट करायचं नाही, मला मेजर क्रिएट करायचा आहे, मेजर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं, तर ते कसं करणार? मग त्यासाठी आपण असं म्हणू शकतो का मेजर क्रिएट केला आणि त्याच्यात हे डायरेक्ट आपण जेवढं हे लिहिलंय तेच सिमिलर लिहिलं तर चालेल का? तर असं चालणार नाही. कारण असं जर केलं तर आपण काय म्हणणार ते की हा एरर देईल की सिंगल व्हॅल्यू फॉर कॉलम क्वांटिटी इन टेबल सेल्स कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे जेव्हा आपण मेजर क्रिएट करतो तेव्हा त्याचा रिझल्ट हा एक सिंगल व्हॅल्यू असतो. जसं असा मल्टिपल रोवर नसतो. तर हा एरर येतो, पण याला सॉल्व्ह कसं करायचं? त्यासाठी फिल्टर कॉन्टेक्स्ट यूज करावं लागेल. पण मग आता जसं त्यांनी म्हटलं की या एरर मध्ये काय म्हटलं की सम फंक्शन यूज करा किंवा मिन मॅक्स यूज करा तर तुमचं हे चालू शकतं. परंतु जर आपण तसं केलं सम ऑफ सेल्स क्वांटिटी टू सम ऑफ सेल नेट प्राइस तरी हे चुकीचा रिझल्ट देईल. कारण काय होईल ना, जर आपले 10 रोज आहे क्वांटिटीचे तर 10च्या 10चा सम होईल आणि मग त्याच्यानंतर ह्या नेट प्राइस आहे त्याचे पण 10 रोजचा सम होईल आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल, जे की चुकीचं आहे. तर आपल्याला पाहिजे काय ना की सम ऑफ सेल्स क्वांटिटी टू सम ऑफ नेट प्राइस, म्हणजे या दोन कॉलमचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर सम करायचं, मग सिंगल व्हॅल्यू देईल. परंतु हे पण चालणार नाही, कारण की काय होईल ना की इटरेट करायला हे एरर देईल, म्हणजे इटरेट नाही होणार आहे पर्टिक्युलर टेबलवरती. त्यामुळे आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, काय फंक्शन यूज करावं लागेल, तर सम एक्स म्हणून जे आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये पण हे फंक्शन यूज केलं होतं, जिथं आपल्याला सम एक्स त्याच्यानंतर टेबलचं नाव, त्या सेल्स टेबलचं नाव आणि त्याच्यानंतर हे दोन कॉलम्स त्याचं मल्टिप्लिकेशन, जे काही ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे हे जर केलं तर आपल्याला बरोबर याचं कॅल्क्युलेशन येईल. आणि मग हे वर्क कसं होतं जेव्हा आपण व्हिज्युअल मध्ये डिस्प्ले करू ना, म्हणजे मी आता ब्रँड डिस्प्ले केला इथे एक कॉलम आणि त्याच्यानंतर मी तो मेजर जो क्रिएट केला हा सेल्स अमाऊंटचा तो इथे डिस्प्ले केला, तर पर्टिक्युलर ब्रँडचं मला कॅल्क्युलेशन होईल किती क्वांटिटी झाली आणि त्याची नेट प्राइस किती होतं त्याचं कॉन्टेक्स्ट येईल. तर हा झाला फिल्टर कॉन्टेक्स्ट, म्हणजे जो व्हिज्युअल लेवलला वर्कआउट होतो, मेजर लेवलला वर्कआउट होतो आणि हा डायनेमिक असतो, म्हणजे ऑन द फ्लो म्हणू शकतो. रो कॉन्टेक्स्ट काय असतो ना, पर्टिक्युलर रोचा स्टॅटिक रो बाय रो कॅल्क्युलेट होत असतो, तर फिल्टर कॉन्टेक्स्ट डायनेमिक असतो. अजून एक एक्झाम्पल जर घेतलं तर त्यात आता जर मी ह्या ब्रँड आणि हा इयर पण ऍड केला तर दोन फिल्टर अप्लाय होतील आणि त्याच्यानुसार त्याचा रिझल्ट येईल इथे. तर अशा पद्धतीने हे दोन कॅल्क्युलेट होतील इयर आणि ब्रँड नुसार. हे जे फिल्टर आहे ते ऑन द फ्लो अप्लाय होतात, त्यामुळे तो फिल्टर कॉन्टेक्स्ट झाला. म्हणजे ते कॉन्टेक्स्ट जो आहे ना तो चेंज होत राहतो ऑटोमॅटिक. तर हा हा फरक आहे. थोडंसं आपण थेरोटिकल बघितलं की रो कॉन्टेक्स्ट एक्झिस्ट ओनली इन कॅल्क्युलेटेड कॉलम्स, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट काय होतं ते की ऑटोमॅटिकली क्रिएटेड बाय पॉवर बी आय. आणि इथं फिल्टर कॉन्टेक्स्ट इज सेट फॉर द एंटायर फॉर्म्युला रिस्ट्रिक्टिंग रोज विजिबल इन द मॉडेल. आणि हे ऑटोमॅटिकली क्रिएट केलं जातं फिल्टर कॉन्टेक्स्ट
आणि डेव्हलपरला पण ऑप्शन असतो क्रिएटिंग देअर ओन फिल्टर कॉन्टेक्स्ट डायग्राम. म्हणजे जर आता मी युरोप सेल्स, इथं मला युरोपच्या रिलेटेड सेल्स काढायचे, तर मी हे अजून एक कंडिशन ह्या कॅल्क्युलेटमध्ये देऊ शकतो. आता कॅल्क्युलेटमध्ये हे सम एक जे आहे हेच, आता हे सेल्स अमाऊंट मी इथं स्प्लिट करून लिहिलेलं आहे. सम एकचा जो फॉर्म्युला आहे तो इथे लिहिला, आणि त्याच्यानंतर जो कॉन्टिनेंटचा फॉर्म्युला आहे तो इथे लिहिला, आणि तो कॅल्क्युलेटमध्ये ऍड केला. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट आणि सम एक्स पण आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हा मेन फरक आहे रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि हाऊ डज द सम एक्स फंक्शन वर्क इन डॅक्स? तर सम एक्स फंक्शन जे आता आपण यूज केलं, की आता आपल्या जे प्रोजेक्टमध्ये यूज केलं होतं, की सेल्स डेटाचा आहे एका टेबल मधला ऑर्डर क्वांटिटी आहे, पण दुसऱ्या टेबलमधून पण आपल्याला काही प्रोडक्ट कॉस्ट घ्यायची आहे, त्या कॉलमला आपण कॅल्क्युलेट करायचंय किंवा कॅल्क्युलेशन करायचंय, तर ते आपण रिलेटेड फंक्शन यूज करून करू शकतो. जेणेकरून हे मल्टिप्लिकेशन एका टेबल, म्हणजे एका टेबलमधून ऑर्डर क्वांटिटी, दुसऱ्या टेबलमधून प्रोडक्ट कॉस्ट यांचं मल्टिप्लिकेशन होऊन पण आपण ॲज अ टोटल कॉस्ट इथं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हा एक्स जो आहे ना, सम एक्स, तो इटरेट करतो बरोबर. तर त्यासाठी आपल्याला सम आणि सम एक्सचा डिफरन्स कळाला असेल. आता सम नॉर्मल सम करतं, आणि सम एक्स जे आहे ते इटरेट करतं पूर्ण टेबलवरती, पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती ॲज अ सिंगल व्हॅल्यू मेजर म्हणून देतं. तर असा हा फरक आहे रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट चा. थोडंफार अजून थोडं एक्सप्लोर करा, थोडं अंडरस्टँडिंग अजून करून घ्या, याची थोडी प्रॅक्टिस करा, जे मी इथे सांगितलंय ते. आणि त्यानुसार मग तुम्हाला हे रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट अजून क्लिअर होतील. आणि डॅक्सच्या रिलेटेड अजून काही आपल्याला एक्झाम्पल्स घेता येईल, त्याचे मी सेपरेट व्हिडिओज बनवेल. परंतु ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे डॅक्स बद्दल, त्या माहिती करून घ्या, आणि त्या दृष्टीने तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये त्याचे क्वेश्चन्स आन्सर करू शकता. या सेशनमध्ये आपण अजून काही व्हिज्युअलायझेशन रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहेत. ते तुमच्या इंटरव्ह्यूसाठी भरपूर हेल्पफुल असतील. आणि यात मी बेसिक न कन्सिडर करता काही थोडे ॲडव्हान्स क्वेश्चन्स, की जे कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून हे तुम्हाला हेल्पफुल असतील तुमच्या इंटरव्ह्यूसाठी. तर सर्वात प्रथम गोष्ट, की जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा व्हिज्युअलायझेशनच्या रिलेटेड जेव्हा क्वेश्चन्स विचारले जातात, की तेव्हा असं प्रश्न असेल की व्हॉट आर द थिंग्स यू विल कन्सिडर वाईल डिझायनिंग द डॅशबोर्ड. आता डॅशबोर्ड काय, रिपोर्ट्स काय, डेटा सेट्स काय, या साऱ्या गोष्टींच्या ऑफिशियल डेफिनेशन तुम्हाला वाचून घ्या. बेसिक गोष्टी आहे, परंतु जेव्हा आपण डॅशबोर्ड डिझाईन करतो तेव्हा तुमचं ओव्हरऑल नॉलेज चेक करण्यासाठी असा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, की तुम्ही नेमकं डॅशबोर्ड डिझाईन करण्यासाठी कोणत्या गोष्टी कन्सिडर करू शकता. मग त्यासाठी मग आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे, की वी शुड डिसाइड राईट व्हिज्युअल फॉर राईट डेटा. म्हणजे कोणता व्हिज्युअल आपण कोणत्या डेटासाठी डिस्प्ले करायचा हे आपल्याला महत्त्वाचं सांगता आलं पाहिजे, किंवा इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे ॲज अ डेव्हलपर म्हणून. दुसरी गोष्ट आहे स्टोरीज टेलिंग. म्हणजे जो काही डॅशबोर्ड आपण डेव्हलप करतोय, इट शुड टेल सम स्टोरीज. आता स्टोरीज म्हणजे काय, की एक्झिक्युटिव्ह डॅशबोर्ड, एक्झिक्युटिव्ह लोक कोणते यूज करू शकतात, नॉर्मल जे मॅनेजर्स लोक आहेत ते कोणते यूज करू शकतात, आणि त्यानंतर जे एंड युजर्स आहे, म्हणजे जे स्टाफचे लोक जे असतात ते काय डॅशबोर्ड यूज करणार, त्या पद्धतीचं. आणि स्टोरी म्हणजे काय आहे ना, की कोणत्या रिजनमध्ये काय सेलचा परफॉर्मन्स आहे, अशा टाईपचा जो डेटा आहे तो, जो की युजरला किंवा जे बिझनेसचे लीडर लोक आहे त्यांना राईट डिसिजन घेण्यासाठी मदत करेल. कारण की रॉ डेटा आहे, रॉ डेटावरून नुसतं बघून आपण काही डिसिजन घेऊ शकत नाही. त्यासाठी हे चार्ट्स किंवा स्टोरीज हेल्पफुल असतात. तसा हा आपला डॅशबोर्ड व्यवस्थित डिझाईन केला गेला पाहिजे. युजर फ्रेंडली असायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित नॅव्हिगेट करता आलं पाहिजे, काही पण खूप कॉम्प्लिकेटेड न करता युजरला कसं सिम्प्लिफाय करून देता येईल ते बघणं गरजेचं आहे. सिक्युरिटी, रो लेवल सिक्युरिटी, म्हणजे ज्या युजर्सला जो डेटा पाहायला पाहिजे तोच दिसला पाहिजे, दुसरे दिसायला नाही पाहिजे. म्हणजे डेटा सेन्सिटिव्हिटी मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर इट शुड डिस्प्ले सम प्रोडक्शन और फोरकास्ट बेस्ड ऑन अवेलेबल डेटा. म्हणजे जे प्रोडक्शन असतात किंवा ट्रेंड लाईन्स असतात, ट्रेंडिंग, त्या टाईपचं थोडंफार व्हिज्युअलायझेशन दिलं तर अजून हेल्पफुल असेल. तर असे काही पॉईंट्स आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने अजून थोडे ऍड करू शकता, तुम्हाला जे वाटतं ते. परंतु मला असं वाटतं की हे थोडेफार पॉईंट्स आहे आपण ह्या ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट डॅशबोर्ड डिझाईन करताना कन्सिडर करायला पाहिजे. आता दुसरा प्रश्न असेल, व्हॉट टाईप ऑफ डॅशबोर्ड यू हॅव बिल्ट. म्हणजे तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी, आणि तुम्ही मग सांगू शकता की मी सेल्स रिलेटेड डॅशबोर्ड बनवला, मग त्याच्यात काय काय बनवलं. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सांगू शकता तेवढं हेल्पफुल असेल. मग यासाठी
आपण जो बायसिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा डॅशबोर्ड बनवला होता तो सांगू शकता. अदरवाईज तुम्ही अजून कोणते यूज केले असेल तर ते डिटेलमध्ये सांगू शकतात. एक्झिक्युटिव्ह डॅशबोर्ड बनवला, मग तो फक्त हाय लेवल केपीआय डिस्प्ले करतो, जिओ स्पेसिफिक डिटेल, प्रोडक्ट अँड कस्टमर स्पेसिफिक डिटेल, स्लायसर्स यूज केले, ड्रिल डाऊन, ड्रिल अप यूज, चार्ट्स यूज केले, ड्रिल थ्रू फिल्टर्स यूज केले, नेव्हिगेशन ऑफ पेजेस, बुकमार्क्स आणि बाकीचे व्हिज्युअल्स यूज केले. जेवढे जेवढे व्हिज्युअल्स आपण बरेचसे व्हिज्युअल्स यूज केले, लाईन चार्ट, कॉलम चार्ट, स्लायसर्स, डोनट चार्ट्स, मल्टी रो कार्ड्स आणि केपीआय कार्ड्स, हे सर्व काही व्हिज्युअल्स आहे जेवढे आपण यूज केले. त्याच्यानंतर आपण काही एआय रिलेटेड स्मार्ट फीचर्स, स्मार्ट नरेटिव्स, त्यानंतर केपीआय, क्वेश्चन अँड आन्सर, असे काही व्हिज्युअल्स पण आपण यूज केले जे तुम्ही सांगू शकता. जेणेकरून काय होईल ना की ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला वाटलं पाहिजे की हा ह्या पर्सनला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्या ॲज अ डॅशबोर्ड, आणि मग त्यानुसार पुढचे क्वेश्चन्स विचारायला त्यांना सोपं जातं. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन की हाऊ यू डिसाइड विच व्हिज्युअल टू यूज. आता हा क्वेश्चन बऱ्याच वेळा कॉमनली यूज केला जातो, की तिथे मग डेटावर डिसाईड केलं जातं. आता हे तुम्हाला सगळे चार्ट्स आपल्याला माहिती पाहिजे, आणि मग हे चार्टसाठी तुम्हाला हे जे व्हिज्युअल्स आहे ना, आपण बार कॉलम, लाईन चार्ट, वॉटरफॉल, हे सर्व व्हिज्युअल्स कसे यूज करायचे आणि कोणत्या याला यूज करायचे ते माहिती असण्यासाठी, त्यासाठी मी एक वेबसाईट दाखवतो की ज्याच्यात ही एक मायक्रोसॉफ्टची वेबसाईट आहे, याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. याच्यात सर्व व्हिज्युअल्सचा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. म्हणजे एरिया चार्ट म्हणा, तो कसा असतो, मग तो कशासाठी यूज केला जातो, मग आता हे काय एरिया चार्ट, एम्फसिस, मॅग्निट्यूड ऑफ चेंज ओव्हर टाइम, असे काही गोष्टी आहे. कॉलम, बार कॉलम चार्ट, प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मल्टी रोड कार्ड कधी कधी डिस्प्ले करायचं, कॉम्बो चार्ट्स कधी यूज करायचा, डिकम्पोजिशन ट्री, डोनट चार्ट, हे सर्व चार्ट्स आहे ना, तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बघून घ्या. त्यानुसार तुम्ही डिसाईड करा, आणि मग त्यातले त्यात तुम्ही कोणते यूज केले ते पण सांगता आले पाहिजे तुमच्या डॅशबोर्डमध्ये. सर्वच काही आपल्याला काम करायला भेटत नाही, किंवा सर्वच चार्ट्स आपण यूज करू शकत नाही. मग असं नाही म्हणायचं की मी सगळे चार्ट्स यूज केले किंवा इम्प्लिमेंट केले, असं नाही होऊ शकत. काही चार्ट्स असतात ना जे ऍडव्हान्स असतात, जसं की हे अझूर मॅप वगैरे, हे नाही जमत. तर जसं तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही जर 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवत असाल तर एवढे खूप चार्ट्स इम्प्लिमेंट करायला नाही भेटत. जे मेन मेन बेसिक लाईन चार्ट, कॉलम चार्ट, बार चार्ट, डोनट चार्ट, पाय चार्ट, असे थोडेफार यूज करायला भेटतात किंवा इम्प्लिमेंट करायला भेटतात. परंतु जर तुमचा जर एक्सपिरियन्स थोडा जास्त असेल, 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स, तर बऱ्याच वेळा जास्तीत जास्त तुम्हाला हे सर्व चार्ट्स इम्प्लिमेंट करायला भेटतात. त्यामुळे तुम्ही सर्व चार्टचे सांगू शकतात. परंतु इथे महत्वाचं काय आहे ना की तुम्ही कसं डिसाईड करणार की कोणता चार्ट यूज करायचा, आणि ते सांगता आलं पाहिजे. मग त्यांनी एखादं एक्झाम्पल दिलं की असा पर्टिक्युलर डेटा आहे, तर मग कोणता चार्ट यूज करायला पाहिजे, ते ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण ते महत्वाचं आहे. चार्ट यूज करणे किंवा चार्ट इम्प्लिमेंट करणे बेस्ड ऑन डेटा इज इम्पॉर्टंट, की कोणता चार्ट इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते. मग यानंतर आपला दुसरा क्वेश्चन असू शकतो की व्हॉट टाइप ऑफ फिल्टर्स अवेलेबल इन पॉवर बी आय अँड इन पॉवर बी आय डॅशबोर्ड किंवा पॉवर बी आय मध्ये. तर रिपोर्ट लेवल फिल्टर्स असतात, पेज लेवल फिल्टर असतात, आणि व्हिज्युअल लेवल फिल्टर्स असतात. हे तिन्ही फिल्टर महत्वाचे. तुम्ही याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की पेज लेवल फिल्टर कसे असतात, रिपोर्ट लेवल फिल्टर कसे असतात, आणि व्हिज्युअल लेवल फिल्टर कसे असतात. व्हिज्युअल लेवल स्पेसिफिक टू व्हिज्युअल अप्लाय होतात. रिपोर्ट लेवल पर्टिक्युलर ऑल द रिपोर्ट्स. पेज लेवल फक्त त्या पर्टिक्युलर पेजला जेवढे व्हिज्युअल्स असतील तेवढ्यांना सगळ्यांना रिप्ले होत अप्लाय होतो. यात अजून एक क्रॉस फिल्टर आहे, क्रॉस फिल्टर पण आहे, की एक चॅटवर क्लिक केल्यावर आपण दुसऱ्या चॅटवर आपण कसं डेटा फिल्टर आउट होतो, जे आपण बघितलं होतं. मग इंटरॅक्शन्स असतात, कसे इंटरॅक्ट करू शकतो, आपल्याला कोणते चार्ट आपल्याला फिल्टर फिल्टर करायचे, कोणते नाही करायचे, म्हणजे जेव्हा इंटरॅक्ट होतात एकमेकांशी तेव्हा आपल्याला ते कोणते चार्ट फिल्टर करायचे, कोणते नाही करायचे, ते आपण करू शकतो. त्यासाठी हायलाईट आणि दॅट फिल्टर ऑप्शन असतात, ते आपण बघितले होते. ते तुम्ही बघा परत, आणि ते त्यानुसारच तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. मग ते अजून दुसरा एखादा क्वेश्चन असेल की हाऊ यू इम्प्लिमेंट ड्रिल डाऊन अँड ड्रिल अप फिल्टर इन चार्ट्स. आता ड्रिल अप आणि हा खूप कॉमन आहे, आणि तुम्हाला तुम्ही यूज केलाय का, मग तर त्यासाठी तुम्ही एखादा एक्झाम्पल तयार ठेवा तुमच्या याच्यासाठी, तुमच्या डॅशबोर्डमध्ये. जसं की आपण डेट हायरार्कीवर आपण काही ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन चार्ट्स बनवले होते. तर ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन चार्ट्स बनवण्यासाठी आपल्याला पहिले हायरार्की क्रिएट करावी लागते. तर ती हायरार्की कशी क्रिएट करायची ती बघून घ्या डेटा व्ह्यू मध्ये. आपण हायरार्की क्रिएट करतो, मग त्याच्यात वेगवेगळे कॉलम्स ऍड करतो. तर ते बघून घ्या, आणि ते जर असेल तर आपण तो चार्ट, ती हायरार्की एखाद्या चार्टमध्ये ऍड केली तर ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन ऑटोमॅटिक अप्लाय होऊन जातं. तर ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मग विदाऊट
हायरार्की आपण ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन करू शकतो तर नाही, म्हणजे त्यासाठी आपण एक ड्रिल थ्रू फीचर आहे ते यूज करू शकतो. मग असा प्रश्न असू शकतो ड्रिल थ्रू म्हणजे काय आणि हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन. मग ड्रिल थ्रू मी सांगितलं होतं तुम्हाला, एखाद्या इथं आपण इम्प्लिमेंट केलं होतं प्रोडक्टवर क्लिक केलं तर ड्रिल थ्रू प्रोडक्ट डिटेल्स दुसऱ्या पेजवर नेव्हिगेट होतंय. तर ते करण्यासाठी आपलं एक पेज इन्फॉर्मेशन इथं असतं आणि त्याच्यानंतर हे पेज टाईप ड्रिल थ्रू म्हणून सेट करावं लागतं आणि त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर चार्टला फिल्टर आउट करतो, जिथं की प्रोडक्ट नेम आपण इथे देऊ शकतो. आता हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात की ड्रिल थ्रूच नसेल, तिथं आय वॉन्ट टू नेव्हिगेट द पेज, सपोज आय हॅव चार्ट अँड इफ आय क्लिक ऑन द चार्ट इट शुड गो टू द अदर पेज अँड ऑल्सो द चार्ट इन दॅट पेज शुड बी चेंज बेस्ड ऑन माय सिलेक्शन. असा पण क्वेश्चन विचारू शकतो, तेव्हा तुमचा आन्सर ड्रिल थ्रू फिल्टर यूज करू शकतो हे असायला पाहिजे. आणि ते कसं इम्प्लिमेंट करायचं ते तुम्ही कसं तुमच्या डॅशबोर्डमध्ये इम्प्लिमेंट केलं ते सांगू शकता. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे बुकमार्क्स. व्हॉट इज बुकमार्क, व्हॉट इज द नीड ऑफ द इट अँड हाऊ यू यूज इट इन युअर डॅशबोर्ड. तर बुकमार्क आपण घेतले होते डिटेलमध्ये की इट कॅप्चर्स द स्टेट ऑफ द डॅशबोर्ड, आणि मी तुम्हाला दाखवतो की आता बुकमार्क कसे होते आणि आपण कशासाठी यूज केले होते याच्या डॅशबोर्डमध्ये. तर आपण बुकमार्क यूज करण्यासाठी एक कस्टम स्लायसर बनवला होता आणि याच्यावर हे आयकॉन देऊन आपण असं क्लिक करून हे स्लायसर्स ओपन केले होते आणि मग त्यानंतर आपण हे बॅक करू शकत होतो. तर हे यूज करण्यासाठी आपण काही बुकमार्क्स यूज केले होते. त्याचा व्हिडिओ बघा परत एकदा आणि समजून घ्या बुकमार्कची प्रोसेस काय आहे, कसं बुकमार्क करू शकतो आपण. पर्टिक्युलर काही फिल्टर्स अप्लाय केले आणि त्याची स्टेट आपल्याला कॅप्चर करून ठेवायची, तर त्यासाठी आपण बुकमार्क यूज करू शकतो. एंड युजर जे असतात, बिझनेस युजर असतात, ते कधी आले डॅशबोर्डला, त्यांनी काही फिल्टर अप्लाय केले आणि त्यांना वाटलं की मला परत उद्या आल्यानंतर मला परत ह्याच फिल्टरवरती मला डेटा चेक करायचा आहे, तर ते फिल्टर आपण ॲज अ बुकमार्क क्रिएट करू शकतो, एंड युजर पण. मग ते करण्यासाठी आपण बुकमार्कचा यूज करू शकतो. डेव्हलपर लोक पण बुकमार्क यूज करू शकतात. त्याचा व्हिडिओ बघून घ्या, त्याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हे झाल्यानंतर व्हॉट इज स्लायसर अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द फिल्टर्स, नॉर्मल फिल्टर्स, असा एक प्रश्न तुम्हाला असू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की स्लायसर्स असे असतात, फिल्टर्स असे असतात, म्हणजे जे फिल्टर जनरली डेव्हलपर अप्लाय करू शकतात डिझाईन करतानाच डॅशबोर्ड किंवा इम्प्लिमेंट करतानाच, आणि ते फिक्स असतात. परंतु स्लायसर आहे ना ते डायनॅमिक असतं. आपण युजरला चॉईस देतो की तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे असं फिल्टर अप्लाय करू शकतो. काही इयर वाईज आपण डेटा चेक करू शकतो, मग पर्टिक्युलर कॉन्टिनेंट असे पर्टिक्युलर फिल्टर आपण युजरला देऊ शकतो चॉईस करण्यासाठी, आणि त्यानंतर ते डेटा फिल्टर आउट करू शकतात. म्हणजे डेटचा फिल्टर असू शकतो किंवा प्रोडक्टचा फिल्टर असू शकतो, कस्टमरचा फिल्टर असू शकतो, वेगवेगळे फिल्टर जे काही डायमेन्शन्स आपले असतील त्याच्यावर आपण फिल्टर देऊ शकतो आणि त्यानंतर पर्टिक्युलर व्हॅल्यू सिलेक्ट करून डेटा फिल्टर आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ स्लायसर. मग स्लायसर डायनॅमिक म्हणता येईल, फिल्टर आहे ते स्टॅटिक म्हणता येईल, अगोदरच प्री कॉन्फिगर केले जातात. आता अजून एक क्वेश्चन आहे, डिसाइड ऑन द व्हिज्युअल टू यूज, म्हणजे एखादा सिनियर बेस्ड क्वेश्चन तुम्हाला देऊ शकतात की आता सपोज इंटरव्ह्युअरने तुम्हाला विचारलं की माझ्याकडे असा काही डेटा आहे, मला इथं काही आवर्स डिस्प्ले करायचे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, बिलेबल आवर्स, नॉन बिलेबल आवर्स, टाइम, वॅकेशन्स, असं असं हे 4 कॉलम फिक्स आहे, परत हे 4 कॉलम फिक्स आहे, परत हे 4 कॉलम फिक्स आहे. मग मंडेला किती, ट्यूजडेला, म्हणजे याला एक प्रोडक्टिव्हिटी रिपोर्ट म्हणू शकतो की एम्प्लॉई लोक असताना त्यांचा प्रोडक्टिव्हिटी टाइम ते बघण्यासाठी मला असा चार्ट बिल्ड करायचा आहे, तर कोणतं व्हिज्युअल यूज केलं जाईल, असं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला नॉर्मल टेबल तर आता हे यूज करू शकत नाही, कारण की हे 2 कॉलम्स आहेत. तर त्यासाठी मॅट्रिक्स व्हिज्युअल जो आहे ना आपल्या व्हिज्युअलमध्ये, तो यूज करू शकतो. त्यासाठी तुम्ही बघू शकता की मल्टिपल असे जर असले, म्हणजे 2 कॉलम्स आहे, मंडे, डे आणि हे बाकीचे कॉलम्स, आणि त्याच्यानंतर हे रो वाईज असा जर डेटा डिस्प्ले करायचा असेल तर आपण हे मॅट्रिक्स व्हिज्युअल्स यूज करू शकतो. बऱ्याच वेळा तुम्हाला अशी काही रिक्वायरमेंट असेल किंवा असं काही क्वेश्चन्स विचारू शकतात आणि त्यानुसार तुम्ही डिसाईड सांगतील की मला कोणता व्हिज्युअल यूज करायला. त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर व्हिज्युअलचं डिस्क्रिप्शन सहित त्याची फंक्शनॅलिटी माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते उत्तर देऊ शकतात. आता कस्टम टूल टिप बद्दल एखादा प्रश्न असू शकतो की कस्टम टूल टिप आणि हाऊ टू इम्प्लिमेंट इट. आता आपण कस्टम टूल टिप यूज केलं होतं. म्हणजे कस्टम टूल टिप म्हणजे काय ना, की या चार्टवरती आपण माऊस ओव्हर केला तर आपल्याला असं चार्ट इथं कस्टम टूल टिप दिसेल, म्हणजे जे काही आहे चार्ट्स हे दिसेल. तर हे इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण एक कस्टम टूल टिपचं पेज बनवलं होतं. त्याच्यात असं हे टूल टिप पेज टाईप डिसाईड केला होता आणि त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर याला
इथं रिपोर्ट पेज म्हणून एक कस्टम टूल टिप लिंक केलं होतं. ह्याची प्रोसेस पूर्ण बघून घ्या एकदा. व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला हे सांगता येईल. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं काही सांगितलं तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याला वाटेल की हा यांनी काहीतरी इंटरेस्टिंग कामं केलेली आहे. त्यानंतर आपण एक शेवटचं फीचर्स होतं की व्हॉट आर AI टूल्स और स्मार्ट फीचर्स अवेलेबल इन पॉवर BI. तर त्यासाठी आपण डिकम्पोजिशन ट्री यूज केली, त्यानंतर क्वेश्चन अँड आन्सर्स, त्यानंतर की इन्फ्लुएन्सर्स आणि एक स्मार्ट नरेटिव्ह म्हणून आपण एक रिपोर्ट समरी यूज केली होती. तर हे सांगू शकता की तुम्ही स्मार्ट नरेटिव्हसाठी एक रिपोर्ट समरी यूज केली, मग त्याच्यात कसं कस्टमायझेशन केलं ते सांगू शकतात. याने काय होईल ना ते की अजून एक कॉन्फिडन्स येतो इंटरव्ह्यूअरला की हा बऱ्याचशा गोष्टी माहिती, बरेचसे चार्ट्स किंवा स्मार्ट AI टूल्स पण यूज केलेले आहे. तर अशा पद्धतीने हे व्हिज्युअल्स रिलेटेड क्वेश्चन्स असू शकतात. अजून काही बरेचसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याचे मी अजून काही जर जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ बनवेल. परंतु तुम्हाला ॲज अ बिगिनर लेवलला तुम्हाला हे क्वेश्चन्स माहिती असले आणि एवढे प्रिपेअर जरी करून गेले तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातील तुम्हाला इंटरव्ह्यू देताना. त्यामुळे तुम्ही माझे जे व्हिडिओ आहे प्रॅक्टिकल केलेले मी ते व्यवस्थित बघा. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करशाल तेव्हा तुम्हाला अजून व्यवस्थित सोपं जाईल हे एक्सप्लेन करण्यासाठी. त्यामुळे मी जे काही इथं व्हिडिओ लिंक दिलेले आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्यवस्थित बघा. काही प्रश्न असतील, काही क्वेश्चन्स अजून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही क्लिअर नसाल तर कमेंटमध्ये टाका. मी ते आन्सर करण्याचा प्रयत्न करेल किंवा अजून काही व्हिडिओ त्याच्यावर बनवेल. धन्यवाद. नमस्कार. पॉवर BI प्रो रिलेटेड इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे असतील ते ह्या सेशनमध्ये घेण्याचा मी प्रयत्न करतोय. काय क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात, कोणत्या टॉपिक्सवर आणि कसं प्रिपेअर करायचं ते इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. याच्या अगोदरचे जे चार व्हिडिओ जे घेतले मी त्यात बरेचसे पॉवर BI इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स मी डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. ते पण बघा. आणि त्यानुसार तुम्ही प्रिपेअर करा. मला नक्की खात्री आहे की हे जे काही टॉपिक्स आहे तुम्ही एवढे जरी प्रिपेअर केले, तुम्हाला कमी एक्सपिरियन्स असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा एखादाच वर्षाचा एक्सपिरियन्स, तरी पण भरपूर गोष्टी मी याच्यात कव्हर केलेल्या आहे आणि तुम्ही जर त्या दृष्टीने जर प्रिपेअर केलं तर तुम्हाला नक्कीच याचा इंटरव्ह्यूमध्ये फायदा होईल किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला क्लिअर होऊ शकतो याबद्दल मला खात्री आहे. काय होतं ना की जेव्हा आपल्याला 1च वर्षाचा एक्सपिरियन्स असतो किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो तेव्हा खूप जास्त काम करायला भेटत नाही, म्हणजे जे टेक्नॉलॉजीमध्ये आपण काम करतो त्यात. कारण की ज्युनियर लेवलला एवढं काम भेटतच नाही, की बरेचसे टॉपिक्स असतात, ॲडव्हान्स गोष्टी असतात, ते सिनियर लोक करत असतात. त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी स्वतःहून माहिती करून घेणं गरजेचं असतं. काय काय रिअल टाइम सिनेरिओज असू शकतात त्या माहिती करून घ्या. जर तुमचा काहीच एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे सेपरेट जॉब करताय काहीतरी नॉन IT मध्ये आणि तुम्हाला स्विच करायचं पॉवर BI मध्ये, तरी हे क्वेश्चनची प्रिपरेशन करा. हा कोर्स माझा पूर्ण करा पॉवर BIच्या रिलेटेड आणि त्यानुसार तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट किंवा पॉवर BI डेव्हलपर म्हणून कुठे पण अप्लाय करू शकतात. त्यासाठी तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलं आहे की SQLचा मी कोर्स घेतला आहे आणि पॉवर BIचा पण पूर्ण कोर्स केलेला आहे. मग SQL तुम्ही प्रिपेअर करा चांगलं आणि मग पॉवर BIचं पण क्वेश्चन्स व्यवस्थित प्रिपेअर करा. पॉवर BI शिकून घ्या. तर अशा पद्धतीने मी इथे थोडासा माझा प्रयत्न आहे की तुम्हाला मी जास्तीत जास्त चांगलं कंटेंट कसं देऊ शकतो त्यासाठी. तर पॉवर BI प्रो इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये जर पहिली गोष्ट बघितली तर व्हॉट इज द पॉवर BI प्रो अँड व्हॉट इज इट्स नीड, म्हणजे पॉवर BI प्रो मध्ये याची गरज काय, पॉवर BI प्रोची गरज काय. तर काय होतं ना, पॉवर BI डेस्कटॉपमध्ये आपण आतापर्यंत सगळा डॅशबोर्ड जो क्रिएट केला त्यानंतर आपण जो क्लाउडमध्ये पब्लिश करण्यासाठी काय होतं ना की पॉवर BI डेस्कटॉप हे लोकल ऍप्लिकेशन आहे जे आपल्या सिस्टममध्ये असतात. आपण जे डॅशबोर्ड तिथंच केला तर फक्त तेवढ्या सिस्टम पुरता तो ऍक्सेस होईल. परंतु जर मला दुसऱ्या सिस्टममध्ये किंवा दुसऱ्या युजरच्या म्हणजे लोकांना शेअर करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला पॉवर BI डेस्कटॉप मधून होत नाही. तर त्यावेळेस आपल्याला पॉवर BI प्रो हे टूल लागते. त्यासाठी आपण रजिस्टर कसं करायचं, त्यासाठी आपण ईमेल ID जर नसेल, वर्क ईमेल ID नसेल तरी कसं रजिस्टर करू शकतो त्याचा एक व्हिडिओ मी बनवला होता. तो पण बघा. आणि त्यानंतर पॉवर BI प्रोचा इंटरफेस कसा असतो त्याबद्दल बरेचसे डिटेल्स आहे. माझे काही व्हिडिओज आहे ते दुसऱ्या चॅनलवरती आहे, इंग्लिशमध्ये आहेत ते, परंतु तुम्ही ते रेफर करू शकता ज्याच्यात मी पॉवर BI प्रो पूर्ण एंड टू एंड घेतलेलं आहे. बरेचसे टॉपिक्स त्यात कव्हर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओ लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर ह्या पॉवर BI प्रो मध्ये आपण कसं पब्लिश करू शकतो, मी डॅशबोर्ड कसं पब्लिश करायचं ते दाखवलं होतं तुम्हाला. तर आणि याची गरज काय, तर शेअरिंग आणि कोलॅबरेशन जेव्हा आपल्याला करायचं असतं डॅशबोर्ड्स तेव्हा पॉवर BI प्रोची गरज पडते. सिक्युरिटी असते, रिपोर्ट आपण किंवा डॅशबोर्ड एका युजरकडून दुसऱ्या युजरला पाठवायचं असेल तेव्हा आपल्याला पॉवर BI प्रोची गरज पडते. तर हा एक पहिला क्वेश्चन असू शकतो अबाउट पॉवर BI प्रो, म्हणजे तुमची बेसिक अंडरस्टँडिंग माहिती करून घेण्यासाठी.
त्यानंतर व्हॉट आर गेटवेज ऑर वाय वी नीड इट, असा एक क्वेश्चन असू शकतो. किंवा दुसरा तोच क्वेश्चन दुसऱ्या पद्धतीने विचारला जातो, हाऊ टू रिफ्रेश डेटा सेट ऑर व्हॉट इज द इन्क्रिमेंटल रिफ्रेश. आता बेसिकली गेटवेज काय आहे, त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. गेटवे गेटवे हे जेव्हा आपल्याला डेटा रिफ्रेश करायचा असतो पॉवर बीआय मध्ये, तेव्हा लागतात आणि ते सेटअप करावं लागतात पॉवर बीआय प्रो मध्ये. आणि ते कसे सेटअप करायचं त्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघा. आणि त्यानुसार तुम्हाला हे पॉवर बीआयचे गेटवेज आहे ना, ते कसे सेटअप करायचे, मग त्याच्यानंतर शेड्यूल रिफ्रेश कसे करायचं ते बघा. तर ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि तेवढं समजल्यानंतर तुम्ही सांगू शकता की मग कसं गेटवे सेटअप करायचा, मग डेटा कसा रिफ्रेश करायचा, इन्क्रिमेंटल रिफ्रेश काय होतं. इन्क्रिमेंटल रिफ्रेशचे बेसिक कन्सेप्ट काय आहे ना, की आपला जो काही डेटा असेल, सपोज आपल्याकडे आता सध्या एक टेबल आपण ऍड केलेला आहे पॉवर बीआय मध्ये 100 रोज असलेला. आणि त्या सोर्समध्ये जिथं काय असेल, जो सोर्स असेल त्याच्यात सपोज काही दिवसांनी अजून 100 रोज ऍड झाले, तर तो तेवढाच डेटा आपल्या पॉवर बीआय मध्ये रिफ्रेश होईल. म्हणजे अगोदरचे 100 आणि नंतरचा 100 असा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. त्यासाठी हे इन्क्रिमेंटल रिफ्रेश असेल. तर अशा पद्धतीने इन्क्रिमेंटल रिफ्रेश बद्दल क्वेश्चन असू शकतो. शेड्यूल गेटवेज असू शकतात. मग गेटवे मध्ये पण प्रकार आहे, ते कोणते ते समजून घ्या. माझा जो व्हिडिओ आहे ना, त्यात मी सर्व डिटेल सांगितलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर व्हॉट इज रो लेवल सिक्युरिटी अँड वाय इट इज निडेड. आता रो लेवल सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. आता आपण एक आपल्या कोर्समध्ये एक रो लेवल सिक्युरिटीचा रोल लेवल सिक्युरिटी क्रिएट केली होती. म्हणजे एक रोल क्रिएट केले होते. मग ते मॅनेज रोल्स आणि व्ह्यू रोल्स असे ऑप्शन्स होते. त्यात मी तुम्हाला दाखवलं होतं की कसं आपण रिजन स्पेसिफिक, म्हणजे युरोपच्या युजरला फक्त युरोपचाच डेटा दिसेल, अमेरिकेच्या रिजनच्या लोकांना फक्त अमेरिकेचाच डॅशबोर्ड दिसेल. अशा पद्धतीचं सिक्युरिटी करावं लागते. आणि याची गरज काय, तर आपल्याला जेव्हा डेटा असतो पूर्ण डॅशबोर्डवरती, तो सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला किंवा प्रत्येक रिजनला सगळा डेटा रिजनचा दिसायची गरज नाही. जे ऑथेंटिक लोक आहे, ज्यांना गरजेचं आहे, त्यांच्यासाठीच आपल्याला तो डेटा दिसला पाहिजे. त्यासाठी रो लेवल सिक्युरिटी आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागते. म्हणजे आपण पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये रोल क्रिएट करतो आणि ते इम्प्लिमेंट करायचं काम पॉवर बीआय प्रो मध्ये करतो. तर ते सांगणं महत्वाचं आहे. आता ही बरेचसे कामं बऱ्याच वेळा ऍडमिन लोक, किंवा जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करतो तेव्हा ऍडमिन लोक असतात, वेगवेगळे एन्व्हायरमेंट असतात, ते वन टाइम सेटअप असतो, ते केलेला असतो. तुम्ही जर मग असं पण म्हणू शकता की तुम्हाला चान्स भेटला नाही ते क्रिएट करण्याचा, परंतु ऑलरेडी तिथे रो लेवल सिक्युरिटी इम्प्लिमेंट होती प्रोजेक्टमध्ये. बट आय एम अवेअर अबाउट दॅट रो लेवल सिक्युरिटी, असं काहीतरी तुम्ही सांगू शकतात आणि त्यातली इन्फॉर्मेशन सांगू शकतात. तर असं तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर करता येईल. तर अशा पद्धतीने थोडेफार क्वेश्चन्स आहे पॉवर बीआय प्रोचे. अजून काही क्वेश्चन असू शकतात जे थोडेफार विचारले जाऊ शकतात. परंतु जेव्हा ॲज अ बिगनर लेवल किंवा ज्युनियर लेवल किंवा सिनियर लेवलला तुम्ही इंटरव्ह्यू देतात, तेव्हा एवढं एक्सपेक्ट करायची गरज नाही. जे आहे तुम्हाला शेअरिंग कोलॅबरेशन कसं करतात, डेटा सेट काय, रिपोर्ट्स काय, डॅशबोर्ड्स काय, पॉवर बीआय प्रो मध्ये आपण गेटवेज कसे सेटअप करतो, त्यानंतर शेड्यूल कसे करतो पॉवर बीआयचे जॉब्स, ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जवळपास बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत आपण ज्या कव्हर केल्या, त्या एंड टू एंड तुम्हाला जवळपास माहिती पाहिजे. आता हे पॉवर बीआयचं जेव्हा डेव्हलपर किंवा पॉवर बीआय डेटा अनालिस्ट जेव्हा तुम्ही अप्लाय करता, तेव्हा तुम्हाला एसक्यूएलचे पण काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ते पण बघा. एसक्यूएलचे क्वेश्चन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. एसक्यूएल मध्ये डीडीएल काय, डीएमएल काय, डीसीएल, टीसीएल असे बरेचसे एसक्यूएल स्टेटमेंट टाईप असतात, ते बघा. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला देता आले पाहिजे. ग्रुप बाय काय, ग्रुप बाय हॅव्हिंग काय आहे. आणि अजून काही वाटलं तर मी अजून एक एसक्यूएलची इंटरव्ह्यूची सिरीज पण घेऊ शकतो. परंतु जर तुम्हाला आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स मी याच्यात कव्हर केले तेवढे प्रिपेअर करा. पॉवर बीआयचे रिलेटेड काही एसक्यूएलचे क्वेश्चन्स प्रिपेअर करा आणि त्यानुसार तुम्ही पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूला अपेअर होऊ शकतात. आता एवढं जर केलं तर माझ्या मते भरपूर गोष्टी आहे. तुम्ही जर व्यवस्थित आपला प्रोजेक्ट जरी केला तरी त्याच्यावरती तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात. फक्त तुमचं अंडरस्टँडिंग आहे ना क्लिअर करून घ्या. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या, खूप साऱ्या गोष्टी असेल. जर आपण तेवढा प्रोजेक्ट जरी केला पोर्टफोलिओ प्रोजेक्टमध्ये, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण केल्या, त्याचे टॉपिक जरी लक्षात ठेवले, ते रिलेट केले रिअल टाइम प्रोजेक्ट बरोबर, तरी तुमचा इंटरव्ह्यू व्यवस्थित होईल. तर मला आशा आहे तुम्हाला हे काही इंटरव्ह्यूचे व्हिडिओज बनवले मी आतापर्यंत 5 व्हिडिओज बनवले, ते तुम्हाला आवडले असतील. तुम्हाला काही अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाकत चला.
मी त्या दृष्टीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर वाटलं की मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे तर मी मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करू शकतो. त्यासाठी मी एक लिंक दिलेली आहे खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही माझ्या टाईमनुसार तुम्ही माझ्याशी मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता पॉवर BI साठी. आणि त्यानुसार मग मी तुम्हाला त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये 1 तासाभरात तुम्हाला मी पूर्ण इंटरव्ह्यू कंडक्ट करेल. त्यात तुम्हाला काय काय आलं नाही त्याचा रिव्ह्यू देईल आणि तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टीवर इम्प्रूव्हमेंट करायचे ते पण करू शकता तुम्ही. त्यासाठी मी तुम्हाला खाली ती लिंक दिलेली आहे, तिथे बघा. तुम्हाला वाटलं तर तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे आणि मॉक इंटरव्ह्यू प्रॅक्टिससाठी करायची तर करू शकता. जर तुम्ही स्वतःहून कॉन्फिडंट असाल तर नाही केली तरी चालेल. धन्यवाद.